भाकरी थापायला जमणारच नाही. ट्राय केला, मला जमलं नाही. कधी जमणारच नाही असं मला वाटायचं. सकाळी पहाटे मी होते बघायचे. लिटरली एकदा त्या चेकवर माझ्या डोळ्यातलं पाणी पडलं होतं. 24 तास ड्युटी असते. कधीही फोन येऊ शकतो. भांडण करायचं. चिडून घराबाहेर पडले होते आणि मी ते विसरूनही गेले. आणि आईला असं वाटलं होतं माझ्या, की ही माझ्यावर चिडून रात्री 9 वाजेपर्यंत गेलीये कुठे? त्यावेळी आपलं घर सांभाळणं किंवा किचन मधल्या छोट्या-छोट्या गोष्टी बघणं. जर समजा तू नसतीस, तर मी काय खाल्लं असतं? तुमच्या घरात जर तुम्हाला कोणी रिस्पेक्ट देत नाही ना, की तू काय करतेस? दिवसभर तू घरातच तर असतेस. कोणताही पदार्थ मी केला ना, मला त्याचा वास पण यायचं बंद झालंय आता. मला भीती वाटायला लागली, की काय झालं तर. कारण फर्स्ट टाईम प्रेग्नन्सी, पहिलंच बाळ तुमचं, तुम्ही एकट्याच चाललाय, 8वा महिना रिस्की असतो. नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका महिलेला भेटायला आलेलो आहोत जिथे इंटरनेटच काय साधा संदेश जरी पोहोचवायचा असेल तर 2-2 दिवस लागत होते. मग त्यांनीच एका अशा मंचावर वाटचाल केलेली आहे जो आज आम्हा आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेला आहे. तर हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. हा प्रवास खरंच खूप खडतर आणि अविरत आहे. तर हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सरिताज किचनच्या सरिता पद्मन यांच्याकडे. तर जास्त वेळ न दवडता थोडेसे रुचकर पदार्थांचा आस्वाद घेत जाणूया सरिताताईंचा प्रवास. नमस्कार ताई. नमस्कार. तशी तुझी ओळख मला आठवण करून द्यायची गरज आहे तरी मी देतो. आज आपण आहोत सरिता पद्मन यांच्याकडे. सरिताज किचनच्या ज्या सर्व आहे आणि गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी ताई मला तुला ना तुझं बालपण कसं गेलं हे विचारायचंय बेसिकली. म्हणजे काय काय आठवणी आहेत बालपणाचा बुवा? बालपण तसं मला अजूनही एक खंत वाटते, कारण बालपण ही एक अशी गोष्ट आहे की जी परत येत नाही, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एकदा झाल्या, म्हणजे काळ जो एकदा गेलेला असतो तो पुन्हा येत नाही. आपण त्याला जगू शकत नाही. आणि माझं बालपण तसं खूपच म्हणजे खडतर गेलं. त्यामुळे मला कधी-कधी वाटतं, की आत्ता माझी मुलं खेळतायत, तर या गोष्टी मला त्यावेळी मिळाल्या नाहीत. किंवा जरी माझ्या मैत्रिणी खेळायच्या, पण मी तिथपर्यंत जाऊ शकत नव्हते किंवा मला ते खेळायला मिळालं नाही. त्यामुळं मी आत्ता जे काही मोमेंट्स असतात, की मला इथे एन्जॉय करायचंय, तर ते मी पूर्ण एन्जॉय करून घेते. त्यामुळे बालपणीची अशी खूप काही खास आठवण नाहीये. पण एक सांगायचं तर, की अ, मला एकदा आठवतंय, म्हणजे मला मस्ती करायला खूप आवडायची. पण परिस्थिती अशी होती, की मस्ती करायची की नाही हा पण विचार करावा लागायचा. कारण पुढे जर जाऊन काही प्रॉब्लेम झाला तर, म्हणजे आपण मन मारून किंवा खूप जास्त आपण कधी-कधी मॅच्युअर होतो म्हणतात ना, की लहानपणीच ती मॅच्युरिटी येते. ती कदाचित माझ्यामध्ये आली होती आणि त्यामुळं मग अशी मस्ती करणं वगैरे मनातून वाटायचं, पण मी करू शकत नव्हते. मग एक गोष्ट फक्त आठवती, की लहानपणी अ, आमचा क्लास चालू होता आणि आमच्या शाळेच्या मागे, म्हणजे आता ती परिस्थिती खूप कमी राहिली आहे, की मुलं चिंचेच्या झाडावर चढून चिंचा पाडतायत, बोरं पाडतायत आणि मुली म्हणलं की चिंचा आवडतातच. आणि मग आमचा क्लास होता, सुट्टी झाली, मधली सुट्टी, आणि कधीच मी अशी न वागणारी नेहमी त्यावेळी मी चिंचा काढायला म्हणून गेले आणि नेमके त्यावेळी मला उशीर झाला. सरांनी पकडलं. कधीच ते चेक न करणारे सर त्याच दिवशी पकडलं आणि आम्हाला वर्गाच्या बाहेर उभं केलं होतं. अ, ती एक एक तीच मजेशीर काही ती आठवण असेल माझी. मे बी ते घडलं म्हणून ती आठवण कुठेतरी कोहली गेली. बरोबर. येस. आता जसं बोलताना सुरुवात करते की मुलगी म्हटलं की वडिलांशी तिचं कनेक्ट खूप असतं आणि हे हो. पूर्वापार चालत आलेलं आहे, आजचं नाही. तर तसं तुझं आणि बाबांचं कनेक्ट कसं होतं किंवा तुझं आणि बाबांचं नातं कसं होतं बुवा? तसं तर आमची एकत्र कुटुंब होतं आमचं. आम्ही म्हणजे माझे काका वगैरे सगळे आम्ही एकत्र राहायचो आणि आम्ही 5 भावंडं. त्यामुळे इतके जण होतो, त्यामुळे स्पेसिफिकली वडीलच मला वेळ देतील किंवा मी वडिलांसोबतच कुठे जाईल असं नातं नव्हतं. आजकाल कसं आहे, की एकत्र कुटुंब पद्धती तितकी राहिलेली नाहीये. त्यामुळं मग आपण आई आणि वडिलांशी जास्त अटॅच असतो, कारण बाकीचं कोणी नसतं फॅमिलीमध्ये. त्यामुळं वडिलांबरोबर अशा खूप अशा क्लोज आठवणी मला नाही सांगता येणार, कारण काका वगैरे सगळे आम्ही एकत्र राहायचो त्यामुळं. पण तरी सुद्धा मी अगदी 5वी पूर्ण झाली आणि माझे वडील गेले. त्यामुळं मी खरं सांगते, माझ्या वडिलांबद्दलच्या तितक्या क्लोज आठवणी नाहीयेत. पण एवढं आठवतंय, की माझे वडील आमचे लाड करायचे. म्हणजे असे खूप क्लिअर मला काही आठवत नाही फारसं. म्हणजे 5वी म्हणजे मी खूपच लहान होते. अगदी 10 वर्षांची, आणि त्यावेळी वडील गेले. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे वडिलांना असं खूप, आता कसं आपण पर्सनली येऊन गप्पा मारतो वडिलांशी, तसं माझ्या बाबतीत झालं नाही. आणि मग ज्यावेळी लग्न झालं आणि मग असं मी इतर मैत्रिणींबद्दल ऐकायचे, की वडिलांबद्दल असं कनेक्शन असतं, मुलीचं आणि नातं वेगळं असतं.
त्यावेळी मला ते कुठेतरी फील व्हायचं नाही. मी ऐकायचे, मी ते असं म्हणजे विचार करायचे, खरंच असं असू शकतं का वगैरे. पण मला ते कुठं फील व्हायचं नाही, कारण माझ्या बाबतीत ती फेज कधी कधी आलीच आलीच नाही. नाही. आणि आता मग मला मुलगी झाली. त्यावेळी मात्र मला कळलं, की वडील आणि मुलीचं नातं काय असतं. मला स्वतःला ते अनुभवता आलं नाही, पण माझ्या मुलीमधनं मला ते दिसतं. म्हणजे मुलीच्या थ्रू तुम्ही ते जगताय, म्हणजे हो, मनस्वी कारण थ्रू ते जगताय तुम्ही. येस, कारण उत्कर्ष आणि माझी मुलगी ह्यामध्ये खूप घनिष्ठ नाते दोघांमध्ये पण. ते मला आता जाणवतंय, की कदाचित माझे वडील जर आत्ता असले असते, तर माझंही त्यांच्यासोबत असंच नातं. आता वडिलांचं तर झालं सपोज. पण असं असतं की एक वयात आली आहे मुलगी आणि आत्ता आत्ता तर मुलंच देखील ज्यावेळेस वयात येतात, म्हणजे एक हं. 17-18 नंतर किंवा 16-17 नंतर, त्यावेळेस आईचं मागे लागलेलं असतं, ए तू स्वयंपाक शिक ना, तू स्वयंपाक शिक ना. तसं आईचं तुझं काय होतं का? कारण आईचं बोलणं म्हणजे कसं असतं, थोड्याशा शिव्या, खूप साऱ्या कुरघोडी आणि पोटभर प्रेम देणारं असतं. मग तसं तुझ्या आईचं काही होतं का बुवा? हो, तसं तर बघायला गेलं तर मी म्हटलं, की आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ होता. बरोबर. माझ्या बहिणींची लग्न तशी लवकर झाली आणि वडील पण माझे मी 5वीत असताना गेले. त्यामुळं बहिणींची लग्न पण लवकर झाली. पण मी मात्र आईसोबत होते. मला कुठेतरी वाटायचं, की आईला मी सोडणार नाही आणि त्यामुळं लग्न वगैरे करणं अशा गोष्टी म्हणजे असं वाटायचं, की मी करणारच नाही कधी. आणि स्वयंपाकाचं म्हणशील तर आई म्हणजे मी स्वतःच म्हणजे आईची परिस्थिती अशी होती, की तिला बाहेर कामाला जावं लागायचं. आणि त्यामुळं मग कसं तरी करून आई आम्हाला हळू-हळू शिकवत होती. आईने आम्हाला असं तू म्हटलास ना, की आई म्हणते, "हे कर, ते कर." आईने मला म्हटलंच नाही. आम्हाला सगळ्यांना फक्त सांगितलं होतं, की "आता मला कामाला बाहेर जावं लागणार जायचंय. आहे. त्यामुळं सगळं काम तुम्ही करायचं." माझ्या बहिणी होत्या. म्हणजे माझी मोठी बहीण होती तिच्या हाताखालीच खरं तर मी तयार झाले. म्हणजे इतर कामं करण्याच्या बाबतीत. मी 5वी-6वी असताना. आणि स्वयंपाकाचं म्हणशील तर आईनी आम्हाला कधी असं बसून शिकवलं नाही. कारण मी अजूनही सांगते माझ्या एजच्या ज्या महिला असतील, बरोबर. मला नाही वाटत की कुणाची पण आई म्हणली असेल की इथे येऊन बस आणि शिक. करेक्ट. आता जसं मी इथं सांगते की असं शिका, तसं करा, तसं करा. त्यावेळी आई सुद्धा शिकवत नव्हती. त्यावेळी आई फक्त म्हणायची, "मी जे करतेय ते बघ." आणि तसंच कर. हो. आणि आमच्या घरात परिस्थितीमुळं आईला मेस चालू करावी लागली. त्यामुळे ऑटोमॅटिकली या गोष्टी आम्हाला मिळत गेल्या. म्हणजे आईने विचारलंच नाही, डायरेक्ट सांगितलं की "हे तुला करायचंय." आणि मग हळू आम्ही शिकत गेलो. पण एक गोष्ट मात्र आहे, आई मला नेहमी म्हणायची, की "तू भाकरी शिक." मी म्हणायचे, "मला भाकरी आवडत नाही, मी मी शिकणार नाही." शिकणार. कारण चपाती तर रेग्युलर खातो, पण भाकरी किंवा मेसला सुद्धा, पण भाकरी तितकी नेसेसरी नव्हती. त्यामुळे म्हणजे गरजच नाही तर मी शिकू का? का? आईने मला खूप फटके दिलेत त्याच्यासाठी, म्हणजे मी मोठी होते तरी म्हणजे पण. तूही त्या फेज मधून गेलीत. फटके येस, खाऊन येस. शिकायचा. नक्कीच. आणि गंमत म्हणजे भाकरी. मी म्हणायचे शक्यच नाही, मला कधी भाकरी थापायला जमणारच नाही. ट्राय केला, मला जमलं नाही. कधी जमणारच नाही असं मला वाटायचं. तर आई म्हणली, "लग्न झाल्यावर काय करणार मग?" मी म्हणलं, "मी अशा नवऱ्याबरोबर अशा माणसावर लग्न करेल, की ज्याला भाकरीच आवडत नाही." असं माझं उत्तर असायचं. बाकी मी सगळं शिकायला तयार, पण भाकरी नाही. पण लकीली त्याला सुद्धा लग्न झाल्या-झाल्या भाकरी आवडत नव्हती. पण आता आपण हेल्थ कॉन्शियस झालोय. आपल्यालाही माहिती की आपलं स्वतःचं अन्न आपल्यासाठी किती किती इम्पोर्टंट आहे. कारण इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र म्हणलं की ज्वारी हां, आपल्याला माहिती आहे की ज्वारी हे मुख्य अन्न आहे आपलं. करेक्ट. त्यामुळे हळू आता आम्ही सुद्धा भाकरी खातो आणि मला भाकरी यायला लागली. आता तुला तर सगळंच येतं, त्यात काहीच वाद नाहीये. मुख्य म्हणजे आता भाकरीवर मी एक ट्युटोरियल केलेलं आहे. हां. तो व्हिडिओ तुम्हाला सरिताच किचनवर मिळेल आणि हे ट्युटोरियल खरं तर मी माझ्या अनुभवातनं केलं. ओके. कारण मलाच येत नव्हतं. मग मला काय अडचणी येत होत्या, या सगळ्या मी तिथे शेअर केल्या. मग कदाचित ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत, त्याच्यातून पण आपण लोकांना काहीतरी शिकवू शकतो किंवा त्यातून पण काहीतरी निर्माण करू हां, शकतो. मला त्याच प्रश्नाकडे यायचंय, की बऱ्याचदा असं होतं, आम्ही तुझे व्हिडिओ बघितले नंतर हं. किंवा तुझ्या कमेंट सेक्शनमध्ये पण असं असतं, की काय करा हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय केल्यावर काय होतं किंवा कुठल्या चुका हं. घडतात यावर तू बरोबर. खूप बोलतेस. मग ते यातूनच आलंय का कसं? येस. याचं कारण मी तेच सांगते, की माझ्या आईने मला बेसिक स्वयंपाक शिकवला. कारण आमच्या घरी मेस होती. त्यामुळे आईला असं खूप काही वेगवेगळे पदार्थ म्हणजे नाही का, खूप असे काहीतरी स्पेसिफिकच कर, वेगळं बनव. त्यावेळी तसं खरं तर फॅड पण फॅड पण नव्हतं, की नव्हतं. नूडल्स बनवा, आज बिर्याणी बनवा, असं काहीही नव्हतं. बेसिक स्वयंपाक पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खायला जायचा आणि मग मला पण बेसिक स्वयंपाक यायचा. त्यानंतर 4 वर्षाचा गॅप झाला स्वयंपाकामध्ये ज्यावेळी मी जॉबला लागले. मग आई मला म्हणायची, "अगं प्रॅक्टिस ठेव." पण वेळच मिळायचा नाही. मग अचानक लग्न झालं आणि मला नवरा डिफेन्समध्ये होता. त्यामुळं मग आम्हाला बाहेर पडावं लागलं तिथून. आम्ही दोघंच होतो. त्यावेळी मात्र मला अडचणी आल्या. मग हे झालं, हे चुकलं, ते चुकलं. मग त्यावेळी काय करायचं? मग आपला टीव्ही शो असायचे ते बघायचे. मग कधीतरी काही चुकलं, तर मग एक सवय असते ना आपल्याला, कुतूहल असतं हां, आपलं, की हे का बरोबर. चुकलं का बरं? चुकलं?
म्हणजे तिने केलं तर बरोबर आलं, मी माझं का का चुकलं? चुकलं? Correct. मग अशा गोष्टींमध्ये मला खूप रस यायला लागला. कारण तिथं काय होतं ना, की मी जॉब सोडला होता. त्यामुळे एकतर खूप बोर व्हायचं. कारण जॉबची सवय असली आणि हां. तुम्हाला जर पूर्ण घरामध्येच थांबायला लागतंय आणि तुमचा नवरा डिफेन्समध्ये, तो 2-2 दिवस नसतो. तर त्यावेळी तुम्ही करणार काय? मग किचनमध्ये काहीतरी प्रयत्न करत राहायचे मी. त्याची आवड निर्माण होत गेली. काय चुकल्यावर मग लास्ट टाईम जर माझं काही चुकलंय, तर आता करून बघू. ते का चुकलं? मग असं कुकिंगच्या मागचं सायन्स शोधायची मला सवय सवय लागली. लागली. आणि म्हणून मग आता मी माझ्या व्हिडिओजमध्ये तेच सायन्स कनेक्ट करून सांगते. आता जसं तू बोललीस, की तू जॉब केला आणि त्यावेळेस तुला हं, वेळ नव्हता. मग आता जॉब केला की प्रत्येकाचं असतं, की पहिला पगार आणि त्याच्याशी रिलेटेड काही गमती-जमती किंवा त्याच्याशी हं, रिलेटेड हं, एक स्टोरी प्रत्येकाची असते. म्हणजे तो आनंदाचा क्षण पण असतो आणि तो कुठेतरी तुमच्या माइंडमध्ये कोरला जातो. म्हणजे हं. कुठेतरी त्याची खास आठवण बनून जाते. तर तुझं पहिल्या पगाराशी कसं कनेक्शन आहे किंवा काय आठवण आहे? काय स्टोरी आहे? पहिल्या पगाराची आठवण तर माझी खूप विचित्र आहे. कारण त्यावेळी खरं तर खूप मला त्रास झाला त्याचा. पण आता ती आठवण म्हणून सांगायला मला मजेशीर वाटतं. तर गंमत अशी झाली होती, की मी पुण्यामध्ये आले. मी पुण्यामध्ये खरं तर शिक्षणासाठी आले होते आणि मी थोडीशी माझ्या आईच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. कारण आईने खूप खूप सहन कष्ट केलंय केले. माझ्या. हां. आणि आपण म्हणतो ना शेंडेफळ म्हणजे जे सगळ्यात मी शेंडेफळ आहे शेवट. आमच्या घरात. ते आईला खूप जास्त अटॅच असतं. बरोबर. तर मी पुण्यामध्ये आले की पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी. मला ॲडमिशन मिळालं, मेरिटवर मिळालं. फक्त मला एक बेसिक फीस भरायची असते, ती भरायची होती. ओके. आईकडे तर अगदी ₹500 पण नसायचे. ती फीस कुठून भरणार? त्यामुळे मला बँकेकडून लोन सुद्धा मिळालं. एज्युकेशन लोन मिळतं ते. हां. आणि मग ते पास झालं वगैरे. पण मला कुठेतरी टेन्शन यायचं, की मी जर नाही करू शकले, तर आईवर अरे! सगळा भार येणार. ओके. मी म्हटलं ना, मी पॉझिटिव्ह आहे आणि मग त्याच टेन्शनमध्ये मी म्हटलं, की नाही मी क्विट करते. मला नाही करायचं. मला सगळे प्रिन्सिपल वगैरे म्हणाले, "अगं तू मेरिटवर आली आहेस." म्हटलं, "नाही, मी आत्ता काहीतरी करेन, बघू परत." आणि मी तिथं माझं ॲडमिशन कॅन्सल केलं. आता करायचं काय? मी काकांकडे राहायचे माझ्या. तर म्हटलं, की मला इथेच जॉब करायचा मग मी जॉबच्या शोधात माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. मी बी-एस-सी मॅथेमॅटिक्स होते. आणि काय करायचं मला माहिती नव्हतं, की मला कुठे जॉब मिळणार काय? मग एकदा त्यावेळी अशा कन्सल्टन्सी एजन्सीज खूप चालायच्या, की जे करेक्ट. तुम्हाला जॉब देणार, हां, मग ते कमिशन घ्यायचे वगैरे. हां. असं इतकी छोटी रूम होती, तिथं असं मातीची म्हणजे अक्षरशः ती रूम सुद्धा नीट नव्हती. टेबल सुद्धा व्यवस्थित नव्हता आणि तिथं इतक्या मुलांची लाईन होती जॉबसाठी. त्यांनी सांगितलं, की असं-असं कॉल सेंटरमध्ये जॉब आहे. खूप डोमेस्टिक छोटंसं कॉल सेंटर होतं. तिथे तुम्हाला 2,500 पगार मिळणार आहे आणि तुम्हाला आम्हाला ₹3,000 भरायचे आणि मग तुम्हाला आम्ही जॉब देणार. जॉब. मी तिथं कसेबसे ₹3,000 भरले. मलाही नाही माहिती मी ते कुठून-कुठून गोळा केलेले होते. ओके. साठवलेले असतील कसले. कारण मला आईला मदत करायची होती हां. एवढं मला माहीत होतं. जॉब लागला मला, पण माझ्याकडे आयडी प्रूफ नव्हतं. ओके. त्यामुळं जॉब लागला. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आला. कारण माझ्याकडे जे कॉलेजचं आय कार्ड असतं हां. त्याच्यावर मला त्यांनी जॉब लागलं. दिला. पण मला बँकेमध्ये अकाउंट उघडायचं होतं. ओके. पण मला कुठलंच आयडी प्रूफ नव्हतं. त्यामुळं मी अक्षरशः सगळ्या बँका पालथ्या घालत होते. शनिवार आला की बँकेमध्ये जा. जायचं. खूप 3-3 तास मी या बँकेतून त्या बँकेत फिरायचे. पण माझं अकाउंट उघडलं नाही. माझा पहिल्या पगाराचा चेक हातामध्ये आला. पण तो चेक वठवण्यासाठी माझ्याकडे हां. अकाउंट नव्हतं. परत दुसऱ्या महिन्यात पण तीच परिस्थिती. दुसरा चेक माझ्या हातामध्ये आहे. तिसऱ्या महिन्यात पण तेच चालू झालं. मी लिटरली रडायचे. कारण आई पुण्यामध्ये आली होती त्यावेळी राहायला आणि मी कुठेतरी एका कोपऱ्यात बसून कुठेतरी रस्त्यावरून आपण शोधाशोध चाललेली असते ना, या हां, बँकेत जा. बरोबर. तर मी कुठेतरी रस्त्यावर थांबून रडायचे, की "अरे काय आहे माझ्या हातात चेक आहे पण माझ्याकडे मला पैसेच नाहीयेत." पैसेच नाही. असे 3 चेक माझ्याकडे साठले आणि एकदा अशी परिस्थिती झाली, की मी बसमधून चालले होते जॉबसाठीच आणि माझा ॲक्सिडेंट झाला. हो. म्हणजे मी पुण्यामध्ये सांगवीतून हडपसरला जायचे 3 बस बदलून आणि त्यावेळी तिथल्या युनिव्हर्सिटीच्या ब्रिजचं काम चालू होतं. त्यामुळे मला तिथे जायला तर मी लवकर जायचे, पण सकाळी पहाटे मी 5:45 ला निघायचे घरातनं आणि दुपारी 3 ला यायचे. त्यावेळी खूप ट्रॅफिक. सकाळी 6 5:45 ला बाहेर पडलेली मी संध्याकाळी 7:00-7:30 व्हायचे. आणि माझा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे आईने सांगितलं, की "नको जाऊस, खूप लांब पडतंय तुला." ओके. आणि मी ते जॉब सोडला आणि त्याच महिन्यामध्ये मी जॉब सोडायच्या 8 दिवस आधी माझ्या कंपनीनेच सगळ्यांचे अकाउंट्स ओपन केले अरे! आणि मग ते 3 चेक जाऊन म्हटले, अशी माझी पगाराची गोष्ट आहे. म्हणजे 3 महिने मी फक्त काम करत होते, चेक हातात होते, बघायचे. लिटरली एकदा त्या चेकवर माझ्या डोळ्यातलं पाणी पडलं होतं, की हे अरे! पैसे मला वठवता येत नाहीयेत. आणि मग असे काहीतरी 7,000 का ₹8,000 माझ्या हातात आले. मग काय करायचं?
कारण पुण्यात पण आम्ही नुकतंच आलो होतो, भाड्याने राहत होतो. ते भाडं वगैरे दिलं आणि मग उरलेल्या पैशातून आईला साडी, मी पण साडी घेतली. कारण म्हणजे ड्रेस ते वगैरे तर असतं हा. घ्यायचंच म्हणजे नाही का. आणि ती साडी मी अजून जपून ठेवली वा. आहे. नक्कीच छान. तर ती पहिल्या पगाराची गोष्ट म्हणजे आहे अशी. अशी तुझी फुल येस. स्ट्रॅटेजी वाली पहिला पण आता जसं तू इन्फोसिसचं नाव घेतलंस तर इन्फोसिस ते स्कॉटलंड हा तुझा फर्स्ट विमान प्रवास लाईक पुणे ते इन्फोसिस हं. स्कॉटलंड वाला तर तो पण एक रोमांचकारी असणार आहे तर हो. तो कसा होता म्हणजे इन्फोसिस जॉईन करून तिथपर्यंत पोहोचणं आणि हं. एक मराठी मुलगी आहे जी इतक्या खेड्यातून आली आहे आणि विमान प्रवास करते तो अनुभव कसा होता? खरं तर विमान प्रवास माझा डायरेक्ट झाला तो युकेला. Okay. आणि मी माझ्या आईला सोडून अशी फारशी लांब कुठे गेलेलीच नव्हते. अ, आले ते पुण्यामध्ये आले, पण 2 महिन्यातच आई पण पुण्यामध्ये आली ज्यावेळी मला जॉब मिळाला. आणि इन्फोसिसला जॉब लागणं म्हणजे कसं झालं होतं, की मी खूप जॉब शोधत होते आणि आम्ही कुठेतरी वाचलं आणि आम्ही सहज म्हणून गेलो होतो. असं ठरवून प्लॅन करून गेलो हो. नव्हतो. म्हणजे मी आणि माझा भाऊ होता. भाऊ म्हणजे माझा दूरचा भाऊ. आम्ही दोघं मिळून गेलो. आमचं सिलेक्शन झालं आणि आई इकडे वाट बघतीये. मी आईबरोबर थोडीशी कुरबुर झाली होती म्हणून चिडून घराबाहेर पडले होते आणि मी ते विसरूनही गेले. आणि आईला असं वाटलं होतं माझ्या, की ही माझ्यावर चिडून रात्री 9 वाजेपर्यंत गेलीये कुठे? त्यावेळी मोबाईल पण नव्हता. नव्हता. आणि आणि मी अशा म्हणजे आम्हाला सकाळी 8 वाजता तिथं पोहोचायचं होतं इन्फोसिस फेज 1 ला Okay. आणि आम्ही बसनी पळत-पळत पोहोचलो. त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. सगळे राउंड क्लिअर होत गेले. मला चक्क वाटतच नव्हतं, की हा माझा लास्ट राउंड आहे. Okay. ज्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं, की हा तुमचा लास्ट Last राउंड आहे. होता आणि हां. तुम्ही सिलेक्टेड आहात, त्यावेळी विश्वासच नाही बसला आणि त्यांना अर्जंट रिक्वायरमेंट होती त्यामुळे त्यांनी एकाच दिवसात सगळे राउंड्स क्लिअर बरोबर. केले आणि रात्रीचे 9 वाजले. आणि आई इकडे काळजीमध्ये होती, की अरे ही भांडून कुठे कुठे गेली? गेली? असंही होतं. आणि मग घरी गेले, आईला ती न्यूज सांगितली. माझा पगार पहिल्यांदा 9,000 होता त्यावेळी. त्यावेळेस त्यामुळं आई लिटरली आकाश रडायला लागली. ठेंगणं असेल येस. आईसमोर आणि नक्कीच. मग ज्यावेळी मी इन्फोसिस जॉइन केलं, त्यावेळी मी खूप म्हणजे एकदम बेसिक पोस्टवर होते. एक्झिक्युटिव्ह कसे असतात एकदम तसे. आणि मग हळू मला ते काम आवडू लागलं. म्हणजे तुम्हाला जर डिसिप्लिन असेल तुमच्या अंगामध्ये तर म्हणतात ना किंवा तुम्हाला जिद्द आहे, की मला हे पूर्ण करायचं. करेक्ट. तर माझा परफॉर्मन्स चांगला होता. त्यामुळं इन्फोसिसमध्ये माझा पहिला जॉब होता. एक 8-9 महिने 8-9 महिने नाही, एक एक वर्ष झालं, की माझं लगेच यूकेला जाण्यासाठी सिलेक्शन झालं. एक नवीन प्रोजेक्ट येणार होता, त्याचं ट्रेनिंग घेण्यासाठी. आता त्यावेळी माझं लग्न पण ठरलं होतं. सगळ्यांनी परमिशन दिली. आता कोण नाही म्हणणारच नाही, कारण खूप चांगली अपॉर्च्युनिटी बरोबर. होती माझ्यासाठी. आणि मग आई म्हणाली, "ठीक आहे" वगैरे जा. आईला टेन्शन आलं होतं, पण चेहऱ्यावर शेवटी नसेल कसं ते. आई असते ना, ती हां. किती पण टेन्शन असलं तरी पण मुलाच्या हिताचाच विचार करेक्ट. करते. तर मग माझी निघायची तयारी झाली. मी खूप एक्साइटेड होते जायचं म्हणून. कारण मस्त शॉपिंग वगैरे करायला भरपूर अशी कधी नाही केली ती मिळणार होती. प्लस मी नक्कीच. कुठेतरी जाणार होते अशी खूप लांब. पण ज्यावेळी सगळे मला एअरपोर्टवर सोडायला आले, मुंबईवरून मला जायचं होतं. तर त्यावेळी सगळे गेले म्हणजे मी ज्यावेळी एअरपोर्टच्या आतमध्ये गेले आणि आता कुणाशीच माझा संबंध येणार नव्हता. कारण एकदा तुम्ही आत गेला की परत करेक्ट. परत येता येत नाही. हो. त्यावेळी मी घळा-घळा डोळ्यातनं अश्रू, मी जशी एरोप्लेनमध्ये बसेपर्यंत मी रडतच होते. बापरे! मला सगळे असे माझ्याकडे बघत होते, की "अरे हिला काय काय झालंय झालंय? काय?" करेक्ट. माझ्यासोबत जो मुलगा होता त्याचं आणि माझं फारसं म्हणजे तो दुसऱ्या टीमचा असल्यामुळे फारसं असं काही नव्हतं. तर तो त्याच्या ह्याच्यात होता आणि मी दुसरीकडेच कुठेतरी जायचे. म्हणजे मला माहिती होतं, की मला कुठे जायचंय. हां. पण मी खूप अशी गोंधळलेल्या गोंधळली अवस्थेत. होते. मला खूप रडू येत होतं, की असं वाटत होतं, की बापरे! मी एकटीच चाललीये. कसं करेक्ट. होणार आहे माझं? तिथे आम्ही पोहोचलो. म्हणजे फ्लाइटमध्ये झालं सगळं व्यवस्थित आणि मला नाही माहिती मी ही गोष्ट बोलली आहे, बोलू शकते की नाही. पण स्कॉटलंडमध्ये ज्यावेळी आम्ही लंडनमध्ये पोहोचलो, आमची कनेक्टिंग फ्लाइट होती. बरोबर. तर तिथं मला आत्ता आपण जे म्हणतो रेसिझम, हां. त्यावेळी रेसिझम म्हणजे काय असतो हा शब्दही माहिती माहीत नसेल. नव्हता बरोबर. आणि तो मला फ्लाइटमध्ये एक्सपिरियन्स आम्हाला दोघांनाही आला. ओके. आता तो काय एक्सपिरियन्स होता म्हणजे की नाही का त्यांनी बाकीचे आम्ही दोघंच इंडियन होतो त्या फ्लाइटमध्ये हं. आणि बाकीचे सगळे यूके मधले असतील किंवा तिथलेच लोक होते. तर हं. त्यांनी तिथल्या ज्या एअर होस्टेस होत्या, तर त्यांनी सगळ्यांना स्नॅक्स देताना व्यवस्थित दिलं. आमच्याकडे असं फेकलं. बापरे! बघितलं तर माझ्यासोबत जो कलीग होता माझा त्याच्याकडे पण तिने असं फेकलं. कारण त्यांना समोरून कळतं की हे इथले लोक नाहीयेत, करेक्ट. कोणीतरी दुसरे दुसरे आहेत, आहेत. दुसऱ्या देशातले आहेत. त्यावेळी मला खूप एकतर मी त्या मनस्थितीमध्ये तिथे गेले होते आणि हे सगळी सिच्युएशन. त्यावेळी रेसिझम माहितीही नव्हतं. नव्हतं. ते आत्ता कुठे आपल्याला कळायला कळतंय. लागलं. मला आत्ता आठवलं की त्यावेळी जे होतं ते रेसिझम रेसिझम होतं होतं. तो.
पण आम्ही पोहोचल्यानंतर आमचे जे ट्रेनर्स होते ते खूप सगळे चांगले होते. बरोबर. खूप छान म्हणजे ते दिवस खूप छान गेले. पण आईची खूप आठवण यायची. एकतर फोन कसा करायचा काय माहिती नव्हतं. कारण तिथले सिम कार्ड्स वेगळं, टाका, मग सगळंच सगळं. वेगळं. 3 दिवस मी कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. आई इकडे टेन्शनमध्ये, मी तिकडे बापरे! मध्येच रडायचे. पण स्टाफ इतका चांगला होता तिथला, की आम्ही खूप छान रमलो. खूप मजा आली पण तिथे पोहोचल्यावर. म्हणजे ते झालं. त्याच्यानंतर तू रिटर्न आलीस आणि मग तू लग्न केलंस. म्हणजे हं, तुझं हं. लग्न झालं. मग तू फौजीची बायको झाली. ज्याचा सगळ्यांना आम्हाला अभिमान तर आहेच. जर फौजीची बायको म्हटलं, की एक अभिमान असतोच. पण त्या पडद्यामागे पण बऱ्याचशा अडचणी असतात. कारण एकटं हं. राहायचंय, मुलांचं सांभाळ आहे किंवा छोट्या-मोठ्या गोष्टी रोजच्या दैनंदिन जीवनातल्या पण असतात, हो. की मग त्या काय होत्या किंवा त्यांना कसं तू सामोरं गेलीस बुवा? आता माझे मिस्टर इंडियन नेव्हीमध्ये. बरोबर. नेव्हीमध्ये फॅमिलीला अलाउड असतं न्यायला. कारण त्यांचे जे स्टेशन्स असतात ते म्हणजे अगदी खूप रिस्की जागी नसतात. काही स्टेशन्स आहेत आहेत. असे, हां. पण तिथं मग फॅमिली अलाउड नसते. बरोबर. पण आर्मीमध्ये म्हणाल तर मग तुम्ही जर पुण्यामध्ये आहात किंवा अगदी सेफ जागी आहात, तर फॅमिली अलाउड आहे. जसं की आपल्या पुण्यात पण आहे. करेक्ट. पण तुम्ही जर आता बॉर्डरवर आहात, तर त्या बाजूला फॅमिली अलाउड अलाउड नाही. पण नसतं. आम्ही लकी आहोत त्या मानाने, की बऱ्यापैकी आमचे फक्त 10% to 20% स्टेशन्स असतात, की जिथं फॅमिली अलाउड नाही. करेक्ट. तो मी पहिल्यांदा विशाखापट्टणमला होते आणि माझं एक टार्गेट होतं, की इथं मी जॉब सोडला, की तिथे करेन. पण त्यावेळी विशाखापट्टणममध्ये खरंच काहीच अपॉर्च्युनिटीज नव्हत्या बरोबर. जॉबसाठी आणि माझा नवरा शिपवर होता. सेलिंग असायचं. डिफेन्समधल्या बायकांचे चॅलेंजेस काय असतात सांगते. आता मी माझ्या बाबतीतलं हां, हां. सांगतेय, की आता तुमचा नवरा तुम्ही आता सिव्हिलियन्स आहात. बरोबर. तुम्ही डिफेन्समध्ये नाहीये. तुमचा हं. नवरा चाललाय जॉबला. तुम्हाला माहिती आहे तो संध्याकाळी परत येणार. येणार आहे किंवा 2-3 7-8 वेळा हां. फोन करेल दिवसातून. तिथं तसं नव्हतं. मला लग्न झाल्यावर आम्ही तेव्हा तिथं पोहोचलो. त्यावेळी पहिली गोष्ट एकच उत्कर्षने सांगितली, "मला 24 तास ड्युटी असते. कधीही फोन येऊ शकतो. भांडण करायचं नाही." की "तू आत्ताच का चाललास? मग परतच का चाललास? मग तू आत्ताच जाऊन आलास, लगेच का जायचंय?" कारण आम्ही ज्यावेळी जॉइन केलं त्यावेळी साइन केलेली असते, की आम्ही बरोबर. 24 तास 24 तास अवेलेबल आहोत. देशसेवेसाठी आम्ही आहोत आहोत. हां. आणि आम्हाला जेव्हा कॉल येईल तेव्हा आम्हाला जायला लागतं. त्यामुळं मी कुठल्याच सिच्युएशन आली तर काहीच बोलू शकत नव्हते. कारण करेक्ट. पहिल्याच दिवशी मला हे सांगितलं होतं. तर होतं असं म्हणजे ज्यावेळी आता शिपवर मी म्हटलं मगाशी, की सिव्हिलियन आहात तुम्ही. तुम्हाला माहिती आहे, की तुमचा नवरा संध्याकाळी येणार आहे. 2-3 वेळा दिवसातनं फोन होईल. डिफेन्समध्ये तो चान्स अजिबातच नसतो. कारण शिपवर स्पेशली असल्यानंतर, तो गेल्यानंतर कधी-कधी तिथूनच फोन यायचा, की मी महिन्याभरासाठी सेलिंगला चाललोय. ओके. आणि असं 1-2दा आणि तो झालंय. एकच फोन यायचा. येस. मग परत सेलिंगला आणि मग कुठे चाललोय काय ते सांगायचे नाही. कारण अलाउड नसतं किंवा काही जागा मे बी सांगतात एक गेलेले तिसरीकडे करेक्ट. असतात. मग तिथं नेटवर्क असतं. कारण बरोबर तुम्ही समुद्राच्या मध्यावर असता. तिथं हं. नेटवर्क असतंच असं नाही. त्यामुळे फोन करायचे. मग आपण टेन्शनमध्ये व्यवस्थित असेल का सगळं? असं काय? अचानकच गेला, तसं झालं, असं झालं. कारण त्यांचे 2 किट असायचे. एक शिपवर आणि एक तुमच्या घरी घरी असायचं. मग त्यामुळे त्यांना अचानक जरी गेलं तरी काही काही काळजी नाही. प्रॉब्लेम हां. नाहीये त्यांना. मग असं व्हायचं बऱ्याचदा असं व्हायचं, की सांगितलंय बाबा, की मी येतो संध्याकाळी. पण 2 महिन्यांनी आला तरी पण आम्ही रेडी असतो त्याच्यासाठी. इव्हन अजून एक मला किस्सा सांगायला आवडेल, की मी पारच्या वेळी प्रेग्नंट होते. बरोबर. तर त्यावेळी माझा फोन खराब झाला होता आणि मला यायचं होतं डिलिव्हरीसाठी पुण्याला. आता मी प्रेग्नंट होते. माझा 8वा महिना चालू होता आणि मला ट्रेननी पॉसिबल नव्हतं. करेक्ट. त्यांनी सांगितलं ट्रेननी जवळपास 36 तास लागतात. ट्रेननी जाऊ नको कारण एकटी कशी जाणार? हां. मी म्हटलं, "मला सोडवायला असेल." "नाही, नाही," म्हणे, "माझी ड्युटी. मी कसं येणार? जर आत्ता आलो तर मग डिलिव्हरी झाल्यानंतर मी नाही येऊ येऊ शकणार." शकत. हां. मी म्हटलं, "मग काय करू?" मग फ्लाइटनी जायचं ठरलं. पण मला कुठेतरी भीती वाटत होती, की मी 8वा महिना आहे. फ्लाइटमध्ये काय झालं तर? एकतर फर्स्ट हो. प्रेग्नन्सी होती. फर्स्ट प्रेग्नन्सी. आणि मग माझ्या शेजारी असा तुझ्यासारखाच म्हणजे त्यावेळी म्हणजे एक 20-22 वर्षाचा हां. मुलगा असेल, तो बसला होता आणि मी एकदम कडेला होते. ओके. मी बसले फ्लाइटमध्ये कारण एक म्हणतो ना आपण, की म्हणजे मला नेहमी असं होतं, की आहे ना, आली ना परिस्थिती तुमच्यावर. डिफेन्स हे शिकवतात, फक्त त्या फौजीला नाही, त्याच्या बायकोला पण शिकवतं. करेक्ट. आली ना परिस्थिती, त्याला सामोरं जायचं, फेस काही इट. तक्रार नाही हां. करायची. मी तयार झालं. म्हणलं ठीक आहे जाते. पण बसल्यानंतर कुठेतरी आई कुठेतरी जागी होते ना, तर वाटलं, की माझ्या मुलाला काही झालं तर तर फ्लाइटमध्ये काय करायचं? 8वा महिना रिस्की असतो. बरोबर. मी जशी फ्लाइटमध्ये बसले, म्हणजे याआधी पण आम्ही फ्लाइटने खूपदा प्रवास केला होता आणि मला भीती वाटायला लागली, की काय झालं तर झालं तर? कारण एक फर्स्ट टाईम कॉन्शियसनेस प्रेग्नन्सी, तुझा. पहिलंच बाळ तुमचं, तुम्ही एकट्याच चाललाय, 8वा महिना रिस्की असतो. एवढ्या सगळ्या गोंधळात
माझ्या शेजारी मुलगा बसला होता, फ्लाईट ज्यावेळी टेक ऑफ करत होती, मी त्याचा असा हात पकडून बसले होते. तो माझ्याकडे बघतो आणि माझ्या डोळ्यातनं पाणी. मी खूप म्हणजे मला रडायला खूप कमी येतं. कारण इतकं परिस्थितीने शिकवलंय, की अगदी ज्यावेळी खूपच जास्त त्रास होतो त्यावेळी तुम्ही रडता. पण त्यावेळी माहित नाही. तो मुलगा म्हणला, "आप ठीक हो ना?" ओके. म्हणलं, "मैं ठीक हूँ." आणि मग ज्यावेळी फ्लाइट स्टेबल झाली, त्यावेळी मग मी थोडीशी रिलॅक्स झाले. मग आणि मोबाईल नव्हता माझ्याकडे. मुंबई एअरपोर्टवर माहिती किती गोंधळ असतो सगळा. आणि न्यायला येणार होते माझे सासरे. माझ्याकडे फोन नाही, त्यांना कुठे यायचं माहिती नाही, सगळा गोंधळ. एवढंच काय कित्येक महिला अशा पण आहेत, की ज्या प्रेग्नन्सीमध्ये ट्रेननी खूप लांब-लांब प्रवास करून बरोबर. जातात. तिथून मग त्यांना कुठेतरी जायचं असतं. इव्हन मला एक गोष्ट सांगायला आवडेल, डिफेन्समधल्या स्त्रियांचं लाईफ खूप वेगळं आहे सिव्हिलपेक्षा आणि जो कॉन्फिडन्स मला माझ्या इन्फोसिसच्या जॉबनी नाही दिला, मला आता YouTubeवर मी जे दिसते ना, त्यातला 70% कॉन्फिडन्स जो आहे, तो मला ऍज अ डिफेन्सकडून डिफेन्स मिळालाय. वाईफ. येस. कारण तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये राहायचंय, ही तुमची इच्छाशक्ती जी असते ना किंवा बरोबर. कुठल्याही परिस्थितीत राहायची ताकद तुम्हाला ते देतात. कारण तिथे परिस्थितीच तशी तशी असते. असते. माझा मुलगा अंदमानला असताना 9 महिन्यांचा होता. तिथे प्रचंड पाऊस, सारखा आजारी पडायचा. कारण तिथं आपल्या इथं म्हणतात, की मुलं 5 वर्षापर्यंत आजारी पडतात. तिथं वातावरणच 10 वेगळं आहे. वर्ष धरायचं. कारण तिथं सांगितलंच होतं, की इथं वातावरणच खराब आहे. मोठी माणसंच आजारी पडतात तर काय. आणि माझ्या मुलाला इतका आजारी होता, लिटरली तो इतका वीक झाला होता. मी एका स्टेजला म्हटले होते, "मला राहायचंच नाही इथे." कारण तिथे हॉस्पिटल्स एक गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल किंवा मग नेव्हीचं हॉस्पिटल आणि खूप कमी हॉस्पिटल्स असल्यामुळं तिथं खूप गर्दी असायची. त्यामुळं मग आपण म्हणतो ना, आपल्याला सवय नसते. हम्म, हम्म. एकतर आपल्या बाबतीत करू शकतो, मुलाला मुलांच्या आपण बाबतीत भीती थोडंसं वाटायची. पण नंतर एक खूप चांगली गोष्ट मला एक सांगायला आवडेल, की अंदमानमध्ये आपल्या काही मराठी डॉक्टर्स आहेत. ओके. ते तिथं फिरायला गेले होते. ओके. तेच एक कारण आहे, की मी अंदमानमध्ये टिकून राहिले. तर त्या डॉक्टरांनी तिथे म्हणजे त्यांनी एक ऑब्झर्व्ह केलं, की इथे हॉस्पिटल्स नाहीयेत. ओके. ते लोकं त्यांची जी काही डॉक्टरांची वेगवेगळी डिपार्टमेंट लॅब असेल हा. किंवा स्किन केअर स्किन असेल, केअर असेल. वेगळे-वेगळे डॉक्टर्स हा. किंवा गायनेकोलॉजिस्ट असेल, हे सगळे मराठी डॉक्टर्स तिथे एकत्र आहेत आणि त्या सगळ्यांनी मिळून एक हॉस्पिटल चालू केलं. ओके. आय थिंक त्याचं मला आता आठवत नाही नाव, स्वास्थ्य सेंटर म्हणून त्याचं नाव आहे. मला खूप आनंद झाला ज्यावेळी मला ते हॉस्पिटल सापडलं. दिसलं. माझ्या हा. घराच्या खूप जवळच होतं, ओके. पण माहिती नव्हतं ते. आणि मग मी रिलॅक्स झाले, की नाही, आता माझ्या मी राहू मुलासाठी आता शकते. मी माझा मुलगा सेफ आहे. कारण तिथे जर इमर्जन्सी सिच्युएशन झाली, तर तुम्हाला अ, शक्यच काहीतरी नाही. कारण तिथे पाहिजेच. हा. तुम्हाला ट्रेन नाही, बस नाही. जर तुम्हाला मेनलँडवर यायचंय तर. हो. कारण ते बेट आहे. बरोबर. तुम्हाला एकतर फ्लाइटनी यावं Flight. लागतं, पण त्याचं टायमिंग अगदी तुम्हाला पाहिजे तेच असेल नाही. नेव्हीकडून फॅसिलिटी मिळते इमर्जन्सी असेल तर एअरक्राफ्टची वगैरे. पण तरीही कुठेतरी भीती वाटायची, की काही झालं तर इमर्जन्सी काय करायचं? तर डिफेन्समध्ये खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्सला फेस करावं लागतं तुम्हाला. तुमचा नवरा नसतो. तुमच्या घरामध्ये पूर जर आला ना, तुम्ही राहताय. पूर आलाय तुमच्या नवऱ्याला माहितीये, पण त्याला पहिल्यांदा बाहेर जावं लागतं आणि मग फॅमिलीला वाचवावं फॅमिलीला लागतं. असावं. फॅमिलीला प्रेफरन्स नाही. आधी बाहेर जा, तिथली सिच्युएशन हँडल करा. तुमच्या फॅमिली बरोबर काय होतं त्याच्याशी काही घेणं-देणं नसतं. नेशन फर्स्ट अँड देन येस. फॅमिली. आणि हे आहे, असं करावं लागतं. करेक्ट. ही सिच्युएशन माझ्या एका मैत्रिणीसोबत पण झालेली आहे. त्यामुळं खूप-खूप गोष्टी होतात इथे. आणि तुमच्या डिलिव्हरीमध्ये तुमच्यासोबत कोणी नसतं. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता. स्टाफ खूप चांगला असतो. मी सांगते माझं दोन्ही डिलिव्हरीज मिलिटरी हॉस्पिटलला झाल्या. तिथला स्टाफ, नर्सेस खूप चांगल्या असतात. ओके. पण तिथे कितीही काही पण कंडिशन येऊ दे, तुमच्यासोबत तुमची आई नसते, मावशी नसते, आजी नसते, कोणी नसतं. तुम्हाला एकट्याला राहायचं असतं. येस, मग तुमचं सिझेरियन होऊ दे, काही पण होऊ दे. आजकाल म्हणतात, की प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या नवऱ्याची साथ तुम्हाला मिळाली पाहिजे. माझा नवरा एकदाही प्रेग्नन्सीमध्ये माझ्यासोबत आला नाही, की चला डॉक्टरांचा चेकअप आहे आणि आपण जाऊन आपण येऊ. जाऊया. त्यामुळं तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येत राहतो आणि मला तो मिळाला डिफेन्सकडून आणि कदाचित म्हणूनच मी इथं आहे आज. आता जसं तू अंदमानचं नाव घेतलं होतंस हं. आणि मला आठवतं तू कुठेतरी एका इंटरव्ह्यू मध्ये बोलली पण होतीस की तिथे जाऊन सुद्धा तू काम करत होतीस. हो. मला असं विचारायचंय की सतत व्यस्त राहणं आणि वेळेचं महत्व हे तुझ्यासाठी काय आहे बुवा? कारण तू बऱ्याचदा छोटे-छोटे जॉब पण केलेस म्हटलीस, त्याच्यानंतर YouTube तर करतेसच आणि त्याच्या आधी तू व्यस्त होतीस. मग हे काय आहे कनेक्शन? सतत व्यस्त आणि वेळ कसं पाळतेस तू? कारण मी म्हटलं, की मी इन्फोसिस सोडलं. त्यावेळी आमच्या दोघांना वाटलं, की चला तिथे मला काहीतरी स्कोप मिळेल. कारण आम्ही 4 वर्ष विशाखापट्टणमला असणार आहे आम्हाला माहिती होतं. आमची ट्रान्सफर दुसऱ्या 4-5 वर्षांनी होणार होती. हं. मी जॉब सर्च केला, पण मला कळून चुकलं, की तिथे मला नाही जॉब मिळणार. बरोबर. कारण तिथे फारसा स्कोपच नव्हता करेक्ट. कोणता.
म्हटलं करायचं काय, घरामध्ये बसायचं. मी 2 महिने घरात बसले की परत वाटायचं नाही काहीतरी करायला पाहिजे. मग मी इकडे इंटरव्ह्यूला जा, तिकडे इंटरव्ह्यूला जा. मी तर खूप छोट्या-छोट्या कंपन्यांमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू दिले तिकडे. कारण मला असं पर्सनली वाटतं, की मी जर घरात बसले असते, तर तो बाहेर पडून जे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, त्यात मला शिकायला मिळाल्या नसत्या जर मी घरी बसले असते. त्यामुळे मी सतत कामाच्या शोधात असायचे. अ, मिळायचं नाही, पण माझं चालूच असायचं, चालू. इकडे जा, तिकडे जा. मी विशाखापट्टणम इतकी फिरलेली आहे ना, की उत्कर्षपेक्षा जास्त मला माहिती विशाखापट्टणममध्ये कुठे काय आहे. ओके. ते मी एकटी बसने फिरायचे तिथं. इकडे जॉबला जा, तिकडे जॉबला जा. मला वेगवेगळ्या जागा माहिती झाल्या होत्या. पण जॉब मिळतच नव्हता कारण तिथे तसा स्कोप नव्हता. बरोबर. परत मी एका ठिकाणी जॉइन पण केलं होतं, पण नाईट शिफ्ट होती आणि त्यांची बस फॅसिलिटी नव्हती. ओके. ते खूपच रिस्की होतं म्हणून एकतर आम्ही नवीन होतो तिथे म्हणून मी जॉइन नाही केलं. आणि तिथं मी एका म्हणजे एअरपोर्ट आमच्या घरापासून जवळच होतं. मी तिथे टाइम्स म्हणून पेपर यायचा तिथे तेलुगू आणि इंग्लिश. इंग्लिश. तर आम्ही तिथे न्यूज वाचली की एअरपोर्टवर कुठेतरी जॉब आहे म्हणून. मी तिथं गेले इंटरव्ह्यूला. माझं सिलेक्शन पण झालं. मी तिथे सेल्स गर्ल म्हणून पण काम केलेलं आहे. पण अगदी महिनाभर मी काम केलं. कारण परत अशी सिच्युएशन आली होती, की आम्हाला जायचं होतं सुट्टीला आणि त्यांना तसं नको होतं ओके. आणि काहीतरी इमर्जन्सी होती. त्यामुळे मला तो जॉब सोडावा लागला. मी तेच तर म्हणतेय, की डिफेन्समध्ये तुम्ही एक धड जॉब पण नाही करू शकत. कारण तुम्हाला अशा काही इमर्जन्सी येतात करेक्ट. वेगवेगळ्या, की कंपनीवाला तर किती ऐकून घेणार आहेत ना नाही, तुमचं. बरोबर. कोणीच नाही. कॉर्पोरेट वाला कोण ऐकून आणि घेणार. मग मला वाटायचं की काहीतरी करत राहायचंय. मग परत मी अंदमानला गेले. मुलगा थोडा मोठा झाला की परत ते खाज असते ना आपल्याला, काहीतरी करायचंय. करायचंच आहे. मग परत म्हटलं काय करू, काय करू? तिथे तर अजिबातच स्कोप नाही. अंदमानमध्ये मेनलँडवरून जे आलेले आहेत, त्यांना नाही प्रेफरन्स दिला जात. ओके. तर तिथं जे राहणारे आहेत, जे आयलंडर्स आहेत अंदमानचे, त्यांनाच प्रेफरन्स दिला जातो जॉबसाठी. आणि आता तिथं कुठली कंपनी नाही, काही नाही, काही नाही. तिथं तुम्हाला जॉब करायचा तर एकतर टीचिंगचा करा, पोलीस आहेत किंवा मग तुमचा बिझनेस असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे जॉब नाही करू शकत किंवा मग पर्यटन स्थळ म्हणजे आता तिथं भरपूर गाईड पर्यटक येतात तर हां. त्यांच्या रिलेटेड बरेच असे बुकिंगचे शॉप्स वगैरे ट्रेन बुकिंग वगैरे असेच भरपूर बिझनेस चालतात तिथं. तर मग तिथं तर अजिबातच स्कोप नव्हता. मग करायचं काय? टीचिंग करायचं तर मला गव्हर्नमेंटमध्ये कोणी देणार नाही कारण मेनलँड वरून आल्यानंतर कोणी नाही. करेक्ट. मग मी नेव्हीचं स्कूल होतं तिथं ट्राय केलं पण तिथेही ऑलरेडी फुल फुल होतं. होतं. अं, आणि मी विशाखापट्टणममध्ये मी म्हटलं, की मी मॉन्टेसरीचा कोर्स केला होता, कारण काहीतरी करायचंय असं. म्हणून मग मी एका तिथल्या छोट्याशा शाळेत जॉइन केलं विशाखापट्टणम अंदमानला. अ, पण त्यांना माझा मुलगा सोबत नको होता. मग मी त्याला कुठे सोडणार? तर मी तिथे एका अंगणवाडीत जायचे, जिथे आदिवासींची मुलं असायची. ओके. मग मी त्यांना शिकवायचे. म्हणजे फ्रीच शिकवायचे मी. पण मला मजा वाटायची चालू करायला. होतं काहीतरी. आणि बरोबर. याच्या मागे अजून एक कारण काय? एकतर मला आवडायचं काही ना काहीतरी करायला, घरातनं बाहेर पडायला. दुसरं कारण म्हणजे मला असं वाटायचं, की माझा मुलगा त्यावेळी साधारण एक 2-2.5 वर्षांचा झाला होता. मला वाटायचं, की माझ्या मुलांनी सगळ्या मुलांमध्ये राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे जी त्याच्यासोबतची मुलं आहेत, जी आमच्यासारखी राहतात, डिफेन्समध्ये आहेत, त्यांच्यासोबत पण राहावं. म्हणजे अजून एक गोष्ट, आजकालच्या पेरेंट्सला असं वाटतं, की मी माझ्या आयुष्यामध्ये मला लहानपणी काही मिळालं नाही. मी खूप दुःख भोगलंय. माझ्या मुलाला ते मी कधीच भोगून देणार नाही. पण मला वाटतं इथंच आपण चुकतोय. चुकतो. कारण आपण म्हणतो, की मला हे मिळालं नाही ना, मी त्याला असं देणार. अरे पण त्यांना तुम्ही आयतं द्यायची सवय लावताय. त्यामुळं मग पुढे जाऊन त्यांना नकाराची सवयच राहत नाही. मग कुठे जाऊन निगेटिव्हिटी म्हणजे कुणी जरी निगेटिव्ह रिस्पॉन्स आला पुढून, मग कुठल्याही बाबतीत असे ना, की ती मुलं लगेच खच खातात. त्यामुळे मला वाटतं, की तुमच्याकडे जरी असलं तरी लगेच त्याला देऊ नये. मग मला वाटायचं, आता माझी तर परिस्थिती लहानपणीची खूपच खराब होती. पण मला वाटायचं, की इव्हन आम्ही दोघं पण, माझा नवरा म्हणजे उत्कर्ष, त्यांची पण परिस्थिती काही खूप बरी नव्हती लहानपणी. त्यामुळे आमच्या दोघांनाही वाटायचं, की हे थोडंसं तरी मुलांना समजलं पाहिजे, की दुःख काय असतं. मला एखादी गोष्ट मिळाली नाही, तर ते कसं पचवायचं. सवय लागली पाहिजे थोडीशी नकाराची किंवा स्वतः काहीतरी करून कमवण्याची. त्यामुळे मला वाटायचं माझ्या मुलांनी सगळ्यांसोबत राहावं. जी आपल्यापेक्षा अशी खूप गरीब मुलं आहेत, ज्यांना मिळत नाही, त्यांनाही बघावं. तर मी म्हणून माझ्या मुलाला घेऊन जायचे तिथं अंगणवाडीमध्ये त्या. तिथं अशी मुलं ज्यांना कपडेही मिळायचे नाही घालायला व्यवस्थित, कुणीतरी दिलेले वगैरे, अशा मुलांसाठी ती शाळा होती कारण त्यांना फॅसिलिटीज नव्हत्या. तर आम्ही तिथे जायचो. मग त्याला हळू कळायचं. मग आत्ता त्यामुळे माझा मुलगा असं कुठल्याही गोष्टीला हट्ट करत नाही. त्यामुळे मला वाटतं, की प्रत्येक पेरेंटनी हा हट्ट ठेवू नये, की मला नाही मिळालं ना, माझ्या मुलाला मी काही कमी पडून देणार नाही. बरोबर. थोडीशी त्यांना पण सवय लागली पाहिजे. हां. आपण जर आत्ताच मी माझ्या मुलाला 2-3 फ्लॅट घेऊन दिले, तर तो काय मग तो करेल? करणार काय? आणि आपण म्हणणार, की काय एवढं देऊन पण पोरगं वायाच गेलं. कारण तुम्ही त्याला दिलंय ना, मग तो का करेल? प्रयत्नच नाही करणार पुढे.
हे आहे. म्हणून मग मी बाहेर पडायचे, काही ना काहीतरी करत राहायचे. अंगणवाडीला शिकवणं हे एक वेगळंच होतं. पण त्यामागे हा सुद्धा एक हेतू होता. पण मला पर्सनली असं वाटतं, की जरी पैसे नाही कमवले तरी पण ऍक्टिव्ह राहा. काही ना काहीतरी सतत करत राहा, सतत. कारण तुम्ही जर घरात बसला आणि बाहेरच्या गोष्टींशी संपूर्ण संबंध तोडून टाकला ना, स्पेशली ज्या होम मेकर्स आहेत, त्या बाहेरच्या गोष्टींची फारशी हे करत नाहीत. त्या गोष्टींमधून आपल्याला खूप नॉलेज मिळतं. त्यामुळे मला वाटतं, की ते करत राहिलं पाहिजे कुठेतरी. मग ते पैसे कमवण्याचं साधन असो किंवा किंवा नसो. नसो. कारण तुमच्यावर जर खरंच काही विचित्र असं होऊ नये, पण एखादी परिस्थिती आलीच, तर तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तो कंटिन्यू असतो. त्यामुळे तो तुम्ही काहीतरी बाहेर पडून करू शकाल. पण जर तुम्ही घरात बसलाय, तुम्हाला बाहेरच्या जगाचं जगाचं काहीच माहित माहिती नाही नाही आणि अचानकच काही इन्सिडेंट तर घडला, कसं होणार. तर काय करणार तुम्ही? बरोबर. म्हणून पैशांचं साधन असो नसतो, पैसे कमवण्याचं काहीतरी करत राहा. जसं तू बोललीस की काहीतरी करत राहा. पण कुठेतरी असं ना की फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे. मग तुला हं. दोन्ही साइडनी कसा सपोर्ट होता? म्हणजे दादांच्या साइडनी पण आणि आईच्या साइडनी पण? मी कारण म्हटलं, की आम्ही गेलो त्यावेळी मला त्यांनी सांगितलं होतं, की 24 तास आम्ही साइन केलेली, की 24 तास आम्ही देशासाठी दिलेले आहेत. मी कधीही जाऊ शकतो. तुला जे करायचंय ते कर. फक्त मला एकदा सांग. विचारायची सुद्धा गरज नाही. तू मला सांग, की तू हे करणार आहे. कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग असं जर नवऱ्याने तुम्हाला बोललं, तर तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढतो आणि बरोबर. तुम्ही अ, तुम्हाला माहिती की तुम्ही काही चुकीचं करत नाही आहात. तर मग मला वाटतं आणि तोच कॉन्फिडन्स मला कुठेतरी घरातून पण मिळाला. इव्हन माझे सासू-सासरे त्यांनी पण आम्हाला तेवढं फ्रीडम दिलं आहे, की तुम्हाला जर वाटते की हे योग्य आहे, हं. तर आम्हाला फक्त सांगा, की सांगा. मी हे करतीये. इव्हन माझी जाऊ असेल किंवा माझा नवरा असेल, आम्हाला फक्त तुम्ही सांगा, की मी हे करते. माहिती असावी म्हणून. आम्ही तुम्हाला बरोबर. टोकणार नाही, रोखणार नाही. आम्हाला वाटलं, की तुम्ही चुकीचं करताय, तर आम्ही फक्त सांगू. सांग. ऐकायचं, न ऐकायचं काम तुमचं आहे आणि तेवढी फायनल मॅच्युरिटी आपल्यात असते, की फायनल कॉल तुझा असायचा. येस, येस. तेवढा फ्रीडम मला माझ्या सासरकडूनही मिळाला आणि आईकडूनही मिळालाच. कारण आईकडे तर परिस्थितीच अशी होती, की आई आणि मीच दोघी मिळूनच आम्ही काय करायचं ते करायचं. आणि मी जे काही करायचे ते आईला सांगून करायचे. आईला उलटं आता छान वाटतं, की माझ्या मुली आता अशा पोहोचल्या काहीतरी तिकडे. वेगळं येस. करतायत. कारण आईच स्वतः बाहेर पडायची घराच्या बाहेर. त्यामुळे तिने आम्हाला कधी रोखलंच नाही कुठल्या गोष्टींनी. तसंच तू बऱ्याचदा बोललीस घराच्या बाहेर पडणं किंवा हे किती महत्वाचं असतं. हं. पण आज जर आम्ही सोसायटीकडे बघतो ना, त्यावेळेस कुठेतरी हा एक डिफरन्स जाणवतो म्हणजे माणसाला, की वर्किंग वुमनकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जे घरकाम करतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक सामान्य समाजाचा वेगळा आहे बुवा. हं. तर याबद्दल तुला काय वाटतं? किंवा दोघांना इक्वली का बघितलं पाहिजे? कारण तुझंही काम कामच आहे आणि जे घरात करतात ते तर त्यापेक्षाही खूप जास्त आहेत. त्यातले बारकावे पण खूप असतात. हं. मग बरोबर. हे कुठेतरी सुधारलं पाहिजे बेसिकली. तर त्या संबंधात तू कसं बघते? तर एकदा मलाही असं कुठेतरी वाटायचं आणि मी माझ्या नवऱ्याला बोलून दाखवलं, की मी म्हटलं ना, की मी खूप जॉब शोधायचे पण मिळायचंच नाही. एक दिवशी मी असं नाही का आपल्याला मॉरल डाउन झाल्यासारखं होतं. मी कुठेतरी म्हटलं जाऊन, की मी काहीच नाही करू शकत ते. मी इतके जॉब सर्च करते पण मला काहीच मिळत नाहीये. कारण कुठेतरी मला स्वतःला पैसे कमवण्याची सवय होती. काही घ्यायचं तर पटकन मला एटीएम काढून चला बाबा मी घ्यायला जाते अशी सवय हां. होती. आणि कुठेतरी ती डिपेंडन्सी आली होती, की मला आता माझ्या नवऱ्यावर डिपेंड राहायचंय. तर माझा नवरा मला एटीएम द्यायचा, कारण त्याला कुठेही जायला लागायचं तर असू दे बाबा असू दे बाबा. तुझ्याकडे म्हणून. हां. पण कुठेतरी वाटायचं, की अरे हे म्हणजे मी डिपेंडंटच आहे खरं. त्याच्यावर. मग त्याच्यामध्ये मला कुठेतरी वाटायला लागलं, की मी काहीच करत नाही वगैरे. म्हणून मी एकदा नवऱ्याला असंच बोलून दाखवलं. "काय उपयोग आहे माझा? मी काहीच करत नाही. मी पुण्याला जाऊ का परत? तिथे जॉब शोधू का?" हां. तो म्हणला, "कोण म्हणलं तू काही करत नाही? जर तू नसतीस तर हे अख्खं घर कोणी सांभाळलं असतं? मी बरोबर. तर दिवसभर बाहेरच असतो." आपलं घर सांभाळणं किंवा किचनमधल्या छोट्या-छोट्या गोष्टी बघणं. जर समजा तू नसतीस, तर मी काय खाल्लं असतं? हं. आणि ते एक सॅटिस्फॅक्शन असतं ना, की खूप दिवसांनी तुम्ही घरी जाता आणि तुम्हाला पोटभर जेवायला मिळतंय, छान आराम मिळतो. हे आम्हाला मिळालंच नसतं. कारण मला माहिती, की तू यायच्या आधीचं माझं लाईफ किती खडतर होतं. बरोबर. त्यामुळे तू असं नको समजू, की तू काहीच करत नाहीयेस. आणि मग तेव्हा मला वाटलं, की खरंच जर तो म्हणला, आता समजा तुझ्या जागी मी जर उभं राहिलो, तर हां. मला जमणार आहेत का या सगळ्या गोष्टी? नाही जमणार. शक्यच नाही. त्यामुळं मला कुठेतरी वाटायला लागलं. उलट मला असं वाटतं, की कुठली पण स्त्री कुठल्याही पुरुषापेक्षा व्यवस्थित प्लॅनिंग करू शकते. करेक्ट. आणि म्हणूनच कदाचित घरामधली जी किचकट कामं असतात ना, छोटी, 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 छोटी. ती जबाबदारी आपल्या पूर्वजांनी स्त्रीला दिलेली आहे. आता आपण म्हणतो, की स्त्रीने बाहेर पडलं पाहिजे, ती काळाची गरज आहे. पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंब असायचं. त्यामुळे जरी काही इन्सिडेंट झाला, तरी पण त्या खूप स्त्रीसोबत लोकं भरपूर होते. लोक होते. हां. पण आता तशी परिस्थिती नाहीये. स्त्रीनी इंडिपेंडंट व्हायची गरज पडलेली आहे. करेक्ट. त्यामुळे मला वाटतं, की
प्रत्येकीने बाहेर पडलं पाहिजे. आणि घरामध्ये तुम्ही फक्त जरी काम करत असला तरी मी म्हटलं पैशाचं साधन जरी नसलं तरी पण काहीतरी करत राहा. तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये काही करताय म्हणून स्वतःला कधीच कमी समजू कमी नका. समजून. कारण तुम्ही जे करताय ना, तुम्ही त्या घरात उभं या जागेवरून तुम्ही निघून गेला ना, मग ते तुमचं किचन असो किंवा तुमची बेडरूम असो किंवा मुलांची रूम असो किंवा काही पण असो, तुम्ही त्या घरातनं निघून गेला ना, की मग त्या लोकांना त्याची जाणीव कळते, की अरे काहीतरी गडबड आहे. काहीतरी मिसिंग आहे. येस. कारण आणि मला वाटतंय ना, तुमच्या घरात जर तुम्हाला कोणी रिस्पेक्ट देत नाही ना, की तू काय करतेस? दिवसभर तू घरातच तर असतेस. त्यांना 2 दिवस घरातनं बाहेर निघून जाऊन त्यांना कळू दे, की तुमची काय व्हॅल्यू आहे. ते बरोबर कळतं त्यांना, की तुमची काय व्हॅल्यू. त्यामुळे खरंच तुम्हाला आठवड्याची सुट्टी नसते. तुम्हाला रात्री सगळ्यात शेवटी तुम्ही झोपता. सगळं घरातलं उद्या काय करायचं या प्लॅनिंगने झोपता. तुम्ही आहात म्हणून सगळेजण व्यवस्थित बाहेर जाताय. या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे आणि एवढ्या सगळ्यातनं स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. हे त्यामुळं मला नाही वाटत, की तुम्ही जर काही वर्किंग वुमन नाही आहात, तर उलटं मला वाटतं, की ज्या वर्किंग वुमन आहेत ना, आपल्या इकडच्या मेंटॅलिटीमुळे त्या खरं तर त्यांना वाटतं, की बाहेर पण करा, घरात पण करा. कारण अजून ती मेंटॅलिटी तितकी डेव्हलप झालेली नाहीये, की घरातली कामं दोघांनी मिळून करायची. बरोबर. ती कितीही थकून आली तरी तिलाच करायचंय. त्यामुळं होम मेकर जे आहेत त्यांनी मला वाटतं, की असा विचार कधीच नाही केला पाहिजे, की मी काहीच करत नाही. उलटं तुम्ही बिना पैशाचं सगळं सगळं करताय. काय. आता इतकी बडबड ह्याबद्दल झालीये. आता थोडंसं तुझ्या प्रवासाबद्दल बोलायचं म्हणजे YouTube सुरू केलंस खरं तर. हं. पण ते इतकं सोपं नाहीये. एका अशा व्यक्तीला ज्यांनी बाकीचे सगळे छोटे-मोठे जॉब केलेत आणि इथे यायचं. कारण इथे कसं सगळं स्वतःचं आहे. ते हं. स्वतःचं एक आपण मूल म्हणू शकतो असं होतं ते. मग तो प्रवास कसा आहे? खरं तर म्हणजे YouTubeचा प्रवास म्हणतोस ना तू, तर झालं असं होतं, की ज्यावेळी मी Infosys सोडत होते, त्यावेळी मी ऐकलं होतं, की YouTube असं काहीतरी आलंय. मग आमची चर्चा चालायची, काहीतरी आहे बाबा YouTube काहीतरी. मग कोणी म्हणायचं Google सारखंच काहीतरी आहे, तिथे सर्च करता येतं. कोणी म्हणायचं असं कारण त्यावेळी Google, अजूनही Google तितक्याच ह्याच्यामध्ये आहे. करेक्ट. पण YouTube म्हणून काहीतरी आलं एवढं माहिती होतं. मी जॉब सोडला, मी गेले. YouTube हे नाव डोक्यामध्ये होतं, पण त्याच्यात काय असतं हे माहितीच नव्हतं. मग त्याच्यानंतर मग त्यावेळी YouTube एवढं फारसं आपल्या बरोबर. भारतात कोणी वापरत पण नव्हतं. नव्हतं. मग मी विशाखापट्टणमला गेले. शिकण्यासाठी माझ्या हातात म्हणजे किचनमध्ये जर काम करायचं तर माझ्या हातात वेगवेगळी पुस्तकं मला दिली होती. सगळ्यांना असं वाटायचं की मला कुकिंग येतच नाही, काहीच येत नाही. त्यामुळे मला सगळ्यांनी कुकिंगचे पुस्तकं दिले होते बरेच गिफ्ट, की हे घे तुला तिथं उपयोगी येतील. त्यामुळं ते पण माझी अजून आहेत माझ्याकडे. त्या पुस्तकांमधून मी खरंच खूप शिकले. दुसरं म्हणजे आपले टीव्ही शोज वगैरे होते आणि त्यानंतर तर अशी गोष्ट झाली, की मी अंदमानलाच गेले. बरोबर. त्यावेळी इंटरनेट बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचायला लागलं होतं. YouTube थोडं-थोडं वापरायला सुरू झाले होते. पण आम्ही अंदमानात. तिथे WhatsAppचा मेसेज जात नाही. मी प्रत्येकमध्ये म्हणते, की अरे तिथे फोन सुद्धा नीट लागत करेक्ट. नव्हता. कारण तिथे आपल्या जे पोर्ट ब्लेअर आहे, बिलकुल तिथे कसलंच नेटवर्क नाही. तिथे तरी बऱ्यापैकी यायचं. पण निकोबार वगैरे तिकडे गेलं तर तिथे तर काही अजिबातच नाही. विचारायलाच नको. तिथे तर अजून सुद्धा ते जुन्या काळचे म्हणजे ते आदिवासी लोक अजून तसेच्या तसे आहेत मागासलेले. तर नेटवर्क नव्हतं. मग त्यामुळं मग YouTube तर ऐकलं होतं फक्त हां, असं काहीतरी आहे. ते कुठेतरी जाऊन बसलेलं असतं ना, फक्त आहे नाव माहीत होतं. त्यामुळं मग 4 वर्ष आम्ही त्या इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अडकलेलो नव्हतो. पण आम्ही खूप सुखी होतो. कारण इंटरनेट नव्हतं आमच्या आयुष्यामध्ये. मग पुण्यामध्ये आल्यानंतर मग हळू त्यावेळी माझ्या बहिणी होत्या. त्यांनी YouTube चॅनल होतं, की असं असतं वगैरे नाही का. त्यावेळी नुकतंच जिओ आल्यामुळे ते चालू हां, झालं चालू होतं, की झालं. आपण पण चालू करू वगैरे नाही का. आणि मग मला कुकिंगचं तुला माहितीच आहे, की मला खूपच आवड निर्माण आवड. झाली होती. इव्हन मी जिथं जाईल ना, मी तुला खोटं वाटेल, मी विशाखापट्टणममध्ये असताना ती अम्मा होती. तिथं अम्मा म्हणतात. हां, आपल्या इथे कसं मावशी वगैरे मावशी म्हणतो म्हणतात तसं. तसंच. ती अम्मा बनवायची ना, ती अशी खूप रागीट होती दिसायला. तरी पण मी एकदा डेअरिंग करत तिच्या घरी गेले होते. इतका छान सांबराचा वास यायचा रस्समचा. ओके. 2-3 दिवस वाट बघितली. म्हणलं मला हे बघायचंच आहे कसं तयार झालं. मी तिथे जायचे लिटरली. तिला हिंदी पण येत नव्हतं, इंग्लिश पण येत नव्हतं. तिच्या भाषेत तिने तिचीच समजावून भाषा. सांगितलं. म्हणलं मला उद्या बोलवा तुम्ही सकाळी, तुम्ही बनवताना. तिने बोलवलं, मी तिथून शिकले. असं मी खूप दुसऱ्याच्या घरात लिटरली घुसायचे. मला जर काही आवडलं तर. आणि म्हणजे त्यांनाही आवडायचं ते. फक्त असं ते थोडंसं नाही का मॅनर्स नसल्यासारखं मी करेक्ट. घुसायचे. "मुझे भी बताओ ना प्लीज" असं करून. आणि मग अशी आवड निर्माण झाली. मग पुण्यात आल्यानंतर मग मी म्हटलं, मला स्वस्थ बसवतंय कुठं? मग जॉब शोधले, पण माझ्या करियर गॅपमुळं का असेना किंवा याच्यामुळे नाही मिळाला मला जॉब.
किंवा मला जॉब मिळाला पण मी पार्थमुळे करू शकले नाही, कारण एवढे दिवस तो माझ्यासोबत राहायचा पुण्यामध्ये, मी 14-14 तास बाहेर, तो सहन करू शकला नाही आणि म्हणून मी सोडला. मग करायचं काय, परत टीचिंग चालू केलं. टीचिंगमध्ये टीचिंग केलं. टीचिंग करत करत म्हणलं टीचिंगचं काय, चला अजून काहीतरी करू, दुपारी घरी आल्यावर काय काम आहे, म्हणून मी फूड ऑर्डर्स घेत होते. फूड ऑर्डर केल्या. मग नंतर मग बहिणींनी चॅनल बद्दल सांगितलं. म्हणलं नाही ग, आता सध्या आम्ही रिटायरमेंट घेतली होती. म्हणलं आमच्या दोघांना पण जॉबची गरज आहे, कारण आम्ही फ्लॅट घेतला होता, त्याचे हप्ते वगैरे. म्हणलं नाही, आता मला असा जॉब करायचा आहे की जिथे मला इमिडिएटली इन्कम मिळणार मंथली आहे. काहीतरी आणि असेल. युट्यूबमध्ये मला माहिती होतं की लगेच थोडीच तुम्हाला पैसे मिळतात, कारण एक बेसिक आयडिया आली होती की काय आहे ते. बहिणीने म्हणली नाही अगं, कर तरी, चालू तरी कर. आणि तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये सगळ्यांनाच माहिती सांगितलं आहे. की ज्यूस बनवला. आणि खरंच सांगते, तो आम्ही ती खरंच तिथे डाळिंब ठेवली होती, आम्ही घेतली, ती म्हणाली बघ मोबाईलवरच शूट करायचं, असं केलं वगैरे आणि युट्यूब चालू झालं. तिने मला एका रात्रीमध्ये, त्यावेळी मी मोबाईलवरच एडिटिंग करायचे, एका रात्रीत शिकवलं की कसं एडिटिंग करायचं. आता तुम्हाला बऱ्यापैकी लॅपटॉप किंवा कम्प्युटर हँडल करायची सवय असेल तर तुम्ही लगेच शिकता त्या गोष्टी. मी अगदी तासाभरामध्ये शिकले पण. मग ती म्हणाली की ठीक आहे. रात्रीचे 11 वाजले होते, आम्ही असं नाही की आपण पडून बहिणी बहिणी गप्पा मारतो, तसं शिकवलं तिने. आणि मग ती म्हणाली हा माझा व्हिडिओ एक आहे, तू एडिट कर. आता कुकिंग तर मला येतच, त्यामुळे तिने काय बनवलं मला काय आयडिया होतच होती. मी एडिट केला तो व्हिडिओ आणि सकाळी तिला दाखवलं, ती गेली झोपून. अगो चांगला केलंस तू एडिट, मग तू आता ज्यूस बनवला ना त्याचं पण त्याचं तूच पण एडिट कर. edit कर. म्हणलं ठीक आहे. मग तिच्या मी एडिट वगैरे केला. ती गेली गावाला निघून तिच्या आणि म्हणली आता व्हॉइस ओव्हर करायचंय, असं कर तसं कर तसं कर. मला आठवतंय मी लिटरली 100 वेळा त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर केला असेल. अरे, कारण मी करायचे, मीच ऐकायचे, मग ते मला आवडायचं नाही, मी परत करायचे, परत ऐकायचे. शेवटी कसा तरी मी तो व्हिडिओ अपलोड केला पहिला. माझ्या नवऱ्याला माहिती नव्हतं, 3-4 व्हिडिओ होईपर्यंत माझ्या नवऱ्याला माहित नव्हतं की मी काहीतरी असले उद्योग करते घरी. मग झाले 5-6 व्हिडिओ झाले. आणि मग मी माझ्या बहिणीला म्हटलं होतं, मी आता टीचिंग करतेय, फूड ऑर्डर्स घेते, आता युट्यूब अजून कुठे मध्ये घुसू, कर. मग काय होतं. ती म्हणली "अगे करून तरी बघ." मी म्हणलं ठीक आहे, महिनाभर ट्राय करते. बरोबर 1 महिना, कारण मी थोडीशी स्ट्रिक्ट आहे. आणि आम्ही चॅनल चालू केला 9 ऑगस्टला. पहिला व्हिडिओ माझा पब्लिश झाला. आणि मी म्हणलं होतं 1 महिना, म्हणजे मी असंच बोलून गेले होते 1 महिना. 1 महिना. 8 सप्टेंबरला मी आपलं मोदक बनवले होते ना, एक गणपती 10-15 दिवसांवर होते आणि मी बनवले उकडीचे मोदक. आणि ते मोदक ना मी दर महिन्याला शिकण्यासाठी करायचे विशाखापट्टणममध्ये. Okay. ते लवकर जमत नाहीत, हा, कारण हा. मी कोकणी नाहीये, आमच्याकडे गव्हाचे मोदक असतात. आणि ते त्याचा आकार बनवणं मला खूप आवडायचं, म्हणजे मला ते मोदक खूप छान वाटायचे, म्हणून मी खूप प्रॅक्टिस करायचे त्याची, ज्यावेळी मी विशाखापट्टणमला होते. तर ती प्रॅक्टिस मला त्या मोदक करताना कामी आली. मी ते मोदक असे वळले छान, त्याचा व्हिडिओ केला. मी म्हणलं टाकू का नको, लोकांना आवडतील का नाही, अजून 15 दिवस आहेत गणपतीला, टाकू का नको, आत्ताच कारण काय. त्यावेळी आपल्याला अंदाज नसतो की टायमिंग काय असलं Correct. पाहिजे, कारण मी नवीन होते. मी म्हणलं नाही नको, अजून एक 2-4 दिवसांनी टाकेल. त्या दिवशी रात्री सहज मी बसलो होतो. मी एडिटिंग वगैरे केलं त्याचं आणि मी 12 वाजता टाकून दिला तो व्हिडिओ, पब्लिश केला. त्यावेळी हे सुद्धा कळायचं नाही की की कुठल्या टायमिंगवर timing ला टाकलं पाहिजे, टाकलं तुमचं पाहिजे. ऑडियन्स कधी असतं त्यावेळी Right. टाकलं पाहिजे. एक 5वा-6वाच व्हिडिओ असेल तो माझा. व्हिडिओ टाकला आणि मी झोपून गेले. सकाळी पण व्ह्यूज नव्हते, पण तो दुपारपासून व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावेळी मी होते स्कूलमध्ये आणि माझी बहीण मला कंटिन्युअसली फोन करते. मी म्हणलं काय झालं, ही का एवढी फोन करते. आणि एकतर मला थोडंसं ताप आल्यासारखं झालं होतं. मी घरी आले, फोन पण नाही उचलला कोणाचा, मी झोपून गेले मस्त गोळी वगैरे खाऊन. आणि बघते तर माझ्या दोन्ही बहिणीचे 50-50 मिस कॉल, एवढे मिस कॉल्स. आणि मला आठवतंय मी स्कूलमधून, तिथं नेटवर्क नसायचं, मी बघितलं माझे सबस्क्रायबर काहीतरी 81 होते. आणि मग माझ्या बहिणींचा फोन आला, म्हणे अगं बघ तुझी. मी म्हणलं काय गं एवढे सगळे फोन करताय, 50 मिस कॉल, मला वाटलं काही झालं की काय. काय. हा. म्हणे अगं बावळट आहेस का, तुझं सबस्क्रायबर्स बघ किती पटपट वाढतायत. मी म्हणलं काय झालं, बघितलं तर 81 वरून आकडा पुढे 150 वगैरे गेला होता. म्हणजे एवढे वाढले, कारण त्यावेळी 1 वाढला एक तरी वाढला असं मी तरी नाचायचे. आणि ती म्हणे अगं काहीतरी व्हायरल झालंय. बघितलं तर मोदकांचे व्ह्यूज खूप आणि खूप जास्त वाढले होते. आणि मी मगाशी तुला सांगताना राहिलं, की तू म्हणलं होतंस बालपणीची आठवण. तर मला बालपणी बोलायला खूप आवडायचं. म्हणजे असं वाटायचं, की मला पण तिथं आकाशवाणीवर जाऊन बातम्या द्यायच्यात, दूरदर्शनवर जाऊन बातम्या द्यायच्यात. माझ्या घरी टीव्ही नव्हता, पण मी बातम्या बघायचे दुसऱ्यांच्या घरी जाऊन. कारण ते जे उच्चार असतात, कारण जे आर्ज लोक असतात त्यांचे उच्चार कसे असतात, ते बोलतात कसे, त्यांची लय कशी असते, याच्यावरच त्यांना हायर केलं जातं किंवा ते काम मिळतं. तर मला ते खूप आवडायचं बघायला. आणि मग मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचे. तर मला एक गोष्ट काय आवडली माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, की कुकिंग तर माझं आवडलंच, पण ते म्हणाले की तुमचा आवाज खूप आवाज. छान आहे, तुमचे उच्चार खूप चांगले आहेत.
तो आनंद मला जास्त झाला. मग कुठेतरी मला वाटलं की माझं करिअर मी याच्यात करतेय ना, ठीक आहे बाबा चला, माझा आवड मला इथं जोपासता येते. आणि मग मला ते खूप आवडायला लागलं. मग मी मोदकाचा व्हिडिओ वगैरे टाकला, सगळं झालं वगैरे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. आता गणपती झाले की लगेच थोड्या दिवसांनी दसरा, दिवाळी येतात आणि एक सणाचा सीझन चालू सीझन होतो चालू आपल्या होतो भारतामध्ये. महाराष्ट्रीयन पद्धतीने. तर मग कंटिन्युअस दिवाळीचे व्हिडिओ चालू झाले आणि लोकांना आवडायला लागलं. सगळं छान-छान चालू झालं आणि मला आवडायचं जास्त हे की माझा आवाज त्यांना आवडतोय, उच्चार आवडतायत आणि म्हणून लोक बघतायत. म्हणजे कुठेतरी तुझी ती बालपणीची आठवण तू कनेक्ट केलीस आणि ती येस. तुला बूस्ट केली पुढे जाऊन. येस. मला खूप खूप आवडतं. म्हणजे अजूनही मला वाटतं की मला चान्स मिळाला ना, तर मी रेडिओवर बोलणार मी आहे. या इंटरव्ह्यू थ्रू सांगेल की आज लोकांनी बघायला एकदा तरी इन्व्हाइट करा दूरदर्शनवर. नाही सिरियसली मला खूप आवडायचं लहानपणी बोलायला. इव्हन मी कार्टून कधीच नाही बघितले. मी बातम्या बघायचे. आणि मला त्या बातम्यांमध्ये काय सांगतायत त्याच्यापेक्षा ते काय बोलतायत Correct. याच्यावर माझं जास्त लक्ष लक्ष असायचं. तर ती आवड मला इथे कुठेतरी जोपासता आली आणि आता माझं हे प्रोफेशन असं आहे, की मला आणि त्यामुळे मी ना शिक्षिका माझ्या टीचर होत्या ना त्यांच्याकडे कंटिन्यूअस असं बघत बसायचे. म्हणजे वर्ग माझा इथे माझी हा, नगरपालिकेची शाळा नगरपालिकेची होती. शाळा. तर मी एका वर्गामध्ये बसले की दुसरा वर्ग दिसायचा. तर त्या शिक्षिका शिकवायच्या ना, त्यावेळी कंटिन्यूअस मी त्यांना अशी बघत बसायचे की किती छान बोलतायत, किती छान शिकवतायत. म्हणजे या गोष्टी मला खूप आवडायच्या. तर आता माझं जे करिअर मला मिळालंय, त्यामधनं माझ्या सगळ्या आवडी मला जोपासता येतात. मला शिकवता येतंय, मला बोलता येतंय आणि माझी कुकिंगची आवड पण तिथं माझी पूर्ण जोपास. होतीये. हं. मध्ये तू एक सिरीज केली होतीस की घरगुती फूड बिझनेस कसा हं, करावा आणि हं. ती प्रचंड लोकांना आवडली. त्याचं कमेंटही अफलातून होतं मी म्हणेल. हो. मग ती कशी सुचली संकल्पना किंवा ते कसं करावंसं वाटलं? का करावंसं वाटलं? म्हणजे नेमकं त्याचं मागचं काय आहे लॉजिक? एकदा झालं होतं की मला वाटतं ही लॉकडाऊन ज्यावेळी निघाला, म्हणजे हळू-हळू ते रिलीज करत होते. हां. त्यावेळी मला एक कमेंट आली होती, की "ताई मी एका दुकानामध्ये काम करायचे आधी, पण आता ते दुकान बंद झालंय, कपड्यांचं दुकान. माझे मिस्टर पण कुठेतरी जॉब करायचे, त्यांचा पण जॉब गेलाय ओके. आणि मला काही कळतच नाहीये की काय करू. तुमच्याकडे मला काही जॉब आहे का? मी इथेच राहते जवळ." हां. त्यांनी मला त्यांच्या एरियाचं नाव वगैरे सांगितलं. तर मी स्वतः एकटीच करत होते सगळं. त्यामुळे मला तरी त्यांना जॉब देणं काय मलाच समजत नव्हतं. म्हटलं काय करता येईल? परत अजून एक कमेंट आली, की "ताई मी जेवण खूप चांगलं बनवते, तर मला तुमच्याकडे काही काम मिळेल का?" मग मी म्हटलं काय करू मला कळत नव्हतं. म्हणजे अशा कमेंट्सला काय रिप्लाय द्यायचा मला कळत नव्हता. मग एकदा मी असंच विचार करत होते. म्हटलं काय नवीन कंटेंट करता येईल आपल्याला आणि न्यूजमध्ये पण यायचं, की बरेच लोक असे नाही का ज्यांचे जॉब गेलेले आहेत किंवा तुमचे जे कोणी तुमचा हेल्पिंग स्टाफ जो आहे त्यांना मदत करा, त्यांना गरज आहे सध्या वगैरे. म्हटलं आपण अजून वेगळी काय मदत करू शकतो म्हणजे या व्यतिरिक्त? कारण बऱ्याच तशा सिच्युएशन आल्या होत्या आणि मला बऱ्याच कमेंट्स पण यायला लागल्या. मग मला आठवलं, की मी रिटायरमेंट नंतर मी जो फूड बिझनेस करत होते, तर त्याचाच एक्सपिरियन्स मी शेअर करेन. कारण मला अशा पण कमेंट्स यायच्या, की आम्हाला प्रमाण कळत नाही वगैरे. मग म्हटलं लोकांना जर हीच अडचण असेल, तर आपण तीच सॉल्व्ह करू. म्हणून मी सहज दुसरा व्हिडिओ टाकला माझा पहिला, दुसरा. प्रचंड रिस्पॉन्स आला. करेक्ट. कारण खरंच सगळ्या महिलांना त्याचा उपयोग झाला. मग काही जणांना असं नाही, की बिझनेसच करायचा होता. पण समजा आता घरामध्ये पार्टी आहे. बाहेर हॉटेल्स हां. वगैरे पण तितके उघडलेले नव्हते. घरामध्ये पार्टी वगैरे आहे. तर कसं बनवायचं? मग मी आता 10 लोकांचं करते, तर मला कळतच नाही मी किती किती घेऊ? घेऊ? कारण एक्सपिरियन्स नसतो. मग तो अनुभव मी शेअर केला आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मी फक्त बिर्याणीच करणार होते, कारण बिर्याणी माझी स्पेशालिटी आहे. मी डोळे झाकून मला तू आत्ता म्हणालास, की "ताई मला 1 किलो चिकन बिर्याणी करून दे." मी अशी कुठलाही विचार न करता अगदी पटकन स्टार्ट करू करायचं. शकते. येस, मग ती कुठल्याही प्रकारची बिर्याणी असो. मला बिर्याणी खूप चांगली जमते. म्हणून म्हटलं एक टाकून बघू व्हिडिओ. मी तिथं सीरीज चालू करायची म्हणून काहीच नव्हतं लिहिलं. माझ्या तू त्या व्हिडिओवर बघितलं तर फूड हां. बिझनेस असं काहीच नाहीच नाही. नव्हतं. मी तो फक्त टाकून दिला आणि मग मला कमेंट यायला लागलं, की "असेच व्हिडिओ टाका. आम्हाला याची मदत होतीये." जे ऑलरेडी करतायत त्यांना त्याची मदत व्हायला लागली. जे करत नव्हते पण जॉब गेला होता आणि म्हणून करायचे त्यांना त्याची मदत व्हायला लागली. आणि मला खूप छान वाटतं सांगायला, की खूप महिला मला कमेंट करून म्हणतात, की "ताई तुमच्यामुळं माझी एवढी कमाई आहे." माझं पहिलं इन्कम मला मिळालं. मी पहिलं आयुष्यामध्ये 40 वर्षाची मी आहे. पण माझं पहिलं इन्कम तुमच्यामुळे आलं. मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचंय. असे बऱ्याच कमेंट्स येतात. कधी डीएम येतं, कधी Gmailsवर हां, हां. ईमेल येतात मला बरेच. तर छान वाटतं. उत्साह तर किती असतो लोकांमध्ये बघ. 76 वर्षाच्या आजोबांनी माझे व्हिडिओज बघून चिंचवडमध्ये रेस्टॉरंट चालू केलं. हां. छोटंसंच.
पण चालू केलंय. केलं त्यांनी मला व्हिजिट करायला बोलवलं, पण त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही माझ्याशी परत, कारण कॉन्टॅक्ट नंबर आपण हा नाही शेअर हा. करत युजली सोशल मीडियावर. त्यामुळं पण मला छान वाटतं या गोष्टी. आणि ही आयडिया तिथूनच आली, की माझा अनुभव फक्त मला शेअर लोकांना करायचा. देता येतोय. आता आम्ही ना हे सगळं नवीन बघतोय, लाईक हम्म. पूर्ण आजीच्या माजघरात गेल्यासारखं वाटतंय. हम्म. काय आहे त्याचं, म्हणजे का चेंज करावं असं वाटलं, किंवा असं नवीन काही असं बघायला मिळणार आहे का आजीच्या पोतडीतल्या गोष्टींसारखं असं काही? असं तर काही ॲज सच प्लॅन नाही, पण आहे डोक्यात काहीतरी. पण खरं सांगू का, तू जर सरिताज किचन बघितलंस, तर हा. तुला जिथं खूप जास्त मैदा वापरलाय, खूप जास्त सोडा आहे, किंवा जे खरं तर हेल्दी नाहीये, अशा रेसिपीज अगदी 10% बघायला मिळतील. म्हणजे आता कुठं केक वगैरे म्हणाला तर आपण कधीतरी खायला काहीच हरकत नाही. म्हणजे सगळं केलं पाहिजे. असं मी म्हणत नाही की सगळं हेल्दीच खा. थोडंफार सगळ्या गोष्टींची सवय असायला पाहिजे. इव्हन Balance मी out. माझ्या मुलांना पण म्हणते की हे पण खा, ते पण खा. पण तरी पण असं वाटतं की जे काही मला दाखवायचं ते सगळं पारंपरिक दाखवायचं. आणि मी म्हटलं की मी जिथं राहायचे तिथे YouTube वगैरे काही नव्हतं. सगळी पुस्तकं माझ्या साथीला होती. आणि त्यामध्ये सगळ्या अशा जुन्या रेसिपीज मी खूप बघितल्या, वाचल्या. बऱ्याच केल्या, सगळ्या केल्याच असं नाही. पण खूप वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत आणि मला त्या आवडायच्या. आणि अंदमानमध्ये असताना मी तुला म्हटलं तिथं मराठी लोक खूप आहेत अंदमानमध्ये. तर एक डॉक्टर होते. तर त्यांनी फक्त एक आपलं महाराष्ट्र मंडळाचा गणपतीचा कार्यक्रम होता. 10 दिवस चालायचा. तर तिथं त्यांचं लेक्चर होतं. तर त्यांनी सांगितलं की आपण जिथे राहतो तिथलंच अन्न खाल्लं पाहिजे. समजा तुम्ही आता महाराष्ट्रीयन आहात, पण तुम्ही अंदमानमध्ये आलाय. तर मला एक जाणवलं होतं की तिथं गेल्यावर जे कोणी जातात त्यांची खूप जाडी वाटते. इव्हन मी पण अशी खूप थोडीशी सूज आल्यासारखी वाटायची अंगावर. तर त्यांनी लेक्चरमध्ये हे सांगितलं की बऱ्याच जणांना हा एक्सपिरियन्स आलेला असू शकतो. त्याचं कारण म्हणजे इथलं जे अन्न आहे ते जर आपण खाल्लं तर निसर्ग आपल्याला त्याची साथ देतो. वातावरण खूप. हां, पण जर तुम्ही महाराष्ट्रीयन आहात म्हणून तिथंच तुमचं अन्न घेऊन आलात, तर ते मे बी तितकं तुम्हाला सूट सूट करणार नाही. पण करणार. आपल्याला सवय नसते म्हणून आपण तेच खातो. खात राहतो. आणि तसं बघायला गेलं तर मला वाटतं की आपलं जे महाराष्ट्रीयन फूड आहे ते बऱ्यापैकी सगळ्या सगळीकडे. क्लायमेट्सला मॅच हा. होतं. त्यामुळं ठीक आहे. पण काही जे नॉर्थ इंडियन वगैरे आहेत, त्यांना याचा खूप त्रास व्हायचा की त्यांना तुपाची सवय आणि तिथे कडकडीत उन्हाळा आणि त्यामध्ये ते तूप खायचे, मग त्यांना त्याचे त्रास व्हायचे. मग मला वाटायचं की आपल्या पूर्वजांनी जे बनवलंय, जे सांगितलंय की या रिजनमध्ये हेच खाल्लं पाहिजे, त्यांची एक फूड कल्चर आहे, महाराष्ट्राचं एक वेगळं फूड कल्चर आहे इकडचं. मग मला वाटायचं की जे काही पारंपरिक आहे ते खरंच आपल्यासाठी बनवलंय आणि आपण ते विसरत चाललोय. आणि म्हणून मला वाटलं की जे काही करायचं, म्हणजे मला आत्ताच नाही युट्यूब आहे म्हणून, आधी वाटायचं की नको, मैदा टाळायचा, सोडा टाळायचा, इनो टाळायचा, जे काही आहे ते आपल्या येस आपलं आपलं असलं पाहिजे असं वाटायचं. त्यावेळीपासून माझ्या, इव्हन तू डिफेन्समध्ये गेलास एखाद्याच्या घरात तर तुला ब्रेड खूप बघायला मिळतो. तुला जॅम, सॉस सॉस. जे असे गोष्टी असतात त्या खूप बघायला मिळतील. पण माझ्या घरात तसं इव्हन थम्सअप, कोल्ड्रिंकच्या बॉटल, कारण तिथं खूप म्हणजे नेव्हीवाल्यांचं सांगते मी, कारण खूप ह्युमिडिटी असते त्यामुळे अशा गोष्टी असतात. पण आमच्याकडे तुला त्या कधीच बघायला मिळाल्या नव्हत्या, नसत्या जर तू आला असतास तर. पण मला पुस्तकांमुळे या गोष्टींचं खूप असं नॉलेज मिळत गेलं की हे नकोय आपल्याला. आपलं पारंपरिक आहे ते चांगलंय. आणि म्हणून मग आपल्या चॅनलवर पारंपरिक रेसिपीज खूप जास्त असतात. हेल्दी रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न असतो. मग म्हटलं आपलं सगळंच पारंपरिक आहे, तर किचन पण थोडंसं पारंपरिक करूया. म्हणून मग खूप दिवसापासून हे डोक्यात होतं. पण एकतर स्टुडिओ मी फर्स्ट टाइम बनवत होते, त्यामुळे आयडिया नव्हती किती खर्च असतो, काय असतं. मग ते एकदा तयार झाल्यावर आता तो कॉन्फिडन्स आला आणि म्हटलं नाही, आता आपण बदललं पाहिजे. कारण आपल्या रेसिपीची थीम जर ती असेल, जर आपल्या चॅनलची थीम ती असेल, म्हणजे असं नाही की आपण दुसऱ्या कुठल्या रेसिपी बनवतच नाही, पण पारंपरिक रेसिपीजवर जास्त भर आहे, तर आपलं किचन पण थोडंसं तसं करूयात, काय हरकत आहे करायला. थोड्या दिवसांनी वाटलं की, आणि हे टेम्पररी आहे, पण दिसायला छान दिसतं, आपल्याला जुन्या आठवणी आपल्या ताज्या होतात. जर समजा एखादा 80s मधला कोणी बघतोय तर त्याला वाटेल ना की अरे माझ्या आजीच्या घरी असंच होतं. माझ्या आईसारखी बघितलं तर नक्कीच तिला तिच्या हो, माहेरची थोडीफार बरोबर. आठवण होईल. आणि इव्हन आता ही जी भांडी दिसतात, ही पितळीची भांडी वगैरे, मी आता भांड्यांच्या वापरामध्ये पण माझा खूप कटाक्ष असतो की जी भांडी हेल्दी नाहीये ती वापरायची नाही. आपल्या किचनमध्ये नॉनस्टिक तुला बघायला मिळणार नाही. मग म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो, तर हळूहळू मग या गोष्टींमध्ये पण थोडंसं करू ना, काय हरकत आहे. फक्त वापरणं आणि मग थोडंसं दिसायलाही छान दिसतं, लोकांना आवडतं बघायला. काही ना काहीतरी चेंजेस करत राहायचं एवढं मला वाटतं. जसं मी म्हटलं की सतत काहीतरी करत राहा. तसं इथे तुम्ही करताना, आता माझं लाईफ काय झालंय, चला एक रेसिपी एक रेसिपी असं झालंय. मग याच्यात काहीतरी चेंज करा. आज म्हणूनच तुला चेंज करून इथे बसवलंय आम्ही.
आता जसं तू बोलत होतीस की खूप ऑथेंटिक रेसिपीज करते, पण बऱ्याच लोकांना माहित नाही. माहित नसतात. बरोबर. चकोल्या करतेस, हम्म. मेथकूट भात करतेस, किंवा हम्म. आता जी रिसेंटली चिंचवण्याची रेसिपी दाखवली, हम्म. तर दिसायला तर खूप सुंदर असतात. जे ट्राय करतात त्यांनाही माहिती असतं त्या किती रुचकर लागतात. पण त्यामागे तुझी काय प्रोसेस असते? कारण ती रेसिपी दाखवणं 10 मिनिटाचं काम नाहीये, हे मलाही माहिती आणि सगळ्यांनाही माहिती. हो. मग त्याच्या मागे काय अभ्यास करतेस किंवा कसं ते मॅनेज करतेस सगळं, की ती ऑथेंटिसिटी पण जपायची आहे, त्याच्यानंतर ते इतकं नीटली प्रेझेंट पण करायचं, ते कसं जपून ठेवतेस किंवा कसं अभ्यास करतेस? आता असं होतं ना, की बऱ्याचदा कुठलीही पारंपरिक रेसिपी दाखवायची असली तर उलट जास्त विचार करावा Correct. लागतो. कारण जरी आता समजा मराठवाड्याची रेसिपी आहे एखादी जी पारंपरिक आहे, तर मी मराठवाड्यात राहत नाही, पण मी त्याच्यावर पुस्तकं वाचलेली असतात किंवा कुठून तरी ऐकलेलं असतं बरोबर. किंवा माझ्या कोणीतरी शेजारणीने सांगितलेलं असतं, की हे असं करतात. पण प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी असते. मग त्याच्यामुळं पारंपरिक रेसिपी आता समजा कुठली तरी, आता मी स्वतः पंढरपूरची. आता पंढरपूरचा एखादा पदार्थ कोणीतरी चुकीच्या पद्धतीने दाखवला तर मी कुठेतरी हर्ट होते ना. राईट. तसं ते पारंपरिक रेसिपी दाखवत असताना खूप विचार करावा बरोबर. लागतो. मग इकडचं काहीतरी या पुस्तकामध्ये काही मिळतंय का हे वाच, गुगलवर काहीतरी सर्च कर, किंवा अजून कोणीतरी काकू मावशी शेजारी आलेल्या असतात त्या तिकडच्या असतील तर मी तुला म्हणलं मला सवयच आहे असल्या गोष्टीमध्ये जाऊन विचारायची की हे कसं काय करता तुम्ही. मग त्यामुळे मग अशा गोष्टी समजा एखादी रेसिपी मला नीट माहिती नसेल आणि ती पारंपरिक आहे, पण मला माहिती बऱ्यापैकी अशी केली जाते, पण ती पूर्ण मला खात्री झाल्याशिवाय मी नाही पोस्ट करत, कारण तो ऑडियन्स हर्ट होतो. बरोबर. म्हणून कारण मलाही नाही आवडणार की तुम्ही म्हणताय की अरे पंढरपूरला हे असं केलं जातं. आता आमच्या इकडे गेला तर पेंडपाला आमच्या इकडे खूप चांगला आमच्या इकडेच फेमस आहे, किंवा शेंगा चटणी. तर त्याच्यामध्ये कोणीतरी काहीतरी वेगळं केलं तर आम्ही हे असं कुठं असतं का, होतं ना असं, मी पण म्हणणार. मग त्यामुळं पारंपरिक रेसिपी करताना मला पुस्तकं वाचावी लागतात, की इकडचं असं. पण तरी पण त्यामध्ये सुद्धा तिथल्या तिथल्या लोकांमध्ये थोड्या मैलावर तुम्ही गेला तर थोडीफार पदार्थ चेंज होतो. त्यामुळे तशा एखाद दुसरी कमेंट असते की नाही नाही, आमच्या इकडे असं नाही होत. पण जे काही होतं ते कॉमनली तरी बऱ्यापैकी तुमचं मॅच झालं पाहिजे. मग पारंपरिक रेसिपी आधी घरी करून बघते आणि मग दाखवते. ज्या हाताखालच्या असतात त्या अशा पटकन करून दाखवते, पण ज्या नसतात त्या आधी प्रॅक्टिस करते आणि मग आधी त्याला पूर्वतयारी असते. येस, म्हणजे ही तयारी आधी पुस्तकं वाचा, इकडून तिकडून माहिती गोळा करा, शेजाऱ्यांकडे जावा जे आहेत ते, मग ते पदार्थ मग फायनल लिस्ट बनवा, मग नवीनच असेल तर ट्राय करायची आणि मग इथे मांडायची अशी. म्हणजे एक चाचणी देतेस लेखी आणि मग ती पुढे जाते. मग ती टेस्टिंगला देतेस कोणाला चाचणी, का तुझी तूच टेस्ट करतेस? नाही, मी टेस्ट केलं तर मला ती आवडतच नाही. मी खरं सांगतेय, कोणताही पदार्थ मी केला ना, मला त्याचा वास पण यायचं बंद झालंय आता. माझा सिनेमॅटोग्राफर म्हणतो हा ताई छान मस्त वास येतोय, पण मी म्हणते मला नाही येत. कारण तुम्हाला नाही आवडत तुमच्या हातचं, त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला देते कशी झाली सांगायची. मग आता जसं तू म्हणते तुला तुझ्या हातचं आवडत नाही, पण असं कधी होतं का म्हणजे दादा काहीतरी करताय आणि तू त्यांना सांगत असते नाही हे असं नाही असं करा, ते तसं काही करा, आणि मग त्याची तुमची काही कुरकुर होते? हो, होते. पण कुरकुर हे होते की मी फक्त एका गोष्टी आटीवर किचन मध्ये पाठवते, करायचं, पण तो पसारा सगळा आवरायचा, कारण तोच सगळ्या बायकांचा प्रॉब्लेम आहे. आम्ही करायला गेलो तर तो अर्ध्या तासात होणारा पदार्थ ते लोक 1.5 तासात करणार आणि आम्ही आवरायला त्याला 2 तास लागणार. तर त्यापेक्षा मीच जाऊन केलेलं बरं आहे असं होतं. म्हणून मला वाटतं की कुकिंग हा फक्त बायकांचाच नसावा, तर सगळ्यांनी तो ऍक्सेप्ट केला पाहिजे. मला वाटतंय लॉकडाऊन मध्ये जी शिक्षा भोगली आहे, ज्यांना कुकिंग येत नाही ते एकटे पडलेत ना, त्यांना हा खूप मोठा धडा आहे. आणि मला वाटतं पुढे जर अशी परिस्थिती आली तर प्रत्येकाने ऍटलिस्ट स्वतःला पोट भरण्यापुरतं बनवता आलं पाहिजे. आता युट्यूबवर तू इतकी फेमस झालीस, पण युट्यूब ती उद्योजिका, त्याच्यात तुम्ही मसाल्यांचं सुरू केलंय, लाकडी घाणा तेल जे सुरू केलंय, तर तो करताना कसा अडचण येतात? मग हेच का निवड लाकडी घाणा तेलच का निवडलंस? कारण तेलाचे दुसरे खूप सारे ब्रँड तुझ्याकडे आलेच असतील, त्यांनाही तू करू शकली असते आणि त्यातून तू चांगलं काहीतरी कमवू शकली असतेस. मग स्वतःच का केलंस? आणि हा प्रवास पण कसा होता? एक युट्यूबवर काय करणं म्हणजे आपलं आहे सोपं त्यातल्या त्यात, कारण ते तुला एकटीला घरात राहून करायचं, आणि व्यवसाय करायचा म्हणजे बाहेर पडावं लागेल, सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यासोबत. मग हे कसं मॅनेज करतेस? दादा त्यात किती सपोर्ट करतात? प्रोडक्ट सिलेक्शन हे खूपच म्हणजे मी खूप विचारपूर्वक केलंय. आणि मी खरं सांगते, अगदी मनापासून सांगते की मला कधीच असं कुठला प्रोडक्ट लॉन्च करायचं असं कधीच डोक्यात नव्हतंच, अजिबातच नव्हतं.
पण मी म्हटलं की आम्ही 8-9 वर्ष बाहेर होतो आणि पुण्यात आल्यानंतर इथं प्रचंड पोल्युशन आहे. अंदमानमध्ये इतकं क्लीन आहे हवा तिथली, की मला इथली हवा सूट होतच नव्हती. म्हणजे सुरुवातीला 1, 2, 3 महिने व्यवस्थित गेले. त्यानंतर मी सतत आजारी पडायचे. इव्हन माझी अख्खी प्रेग्नन्सी दुसऱ्या मुलीच्या वेळची ती तर पूर्ण आजारपणातच गेली. आणि तिच्या डिलिव्हरी नंतर तर मला खूपच त्रास होऊ लागला. कारण डिलिव्हरी नंतर आपण अजून जास्त वीक होतो. महिन्यातून एकदा आजारी व्हायचेच. 15 ते 20 दिवस होत आले, की मला ताप यायचा, थंडी वाजायची, मी पूर्ण वीक व्हायचे. माझं रेसिपीजवर पण तितकं कॉन्सन्ट्रेशन राहिलंच नव्हतं. म्हटलं का होतंय असं? कारण मला पर्सनली म्हणजे आम्ही दोघं असेच आहोत. तुम्ही नीट आहात, तर आम्ही फार असं काही पैशाच्या मागे नाही पळत. मिळालंय ना बस झालं, आता लाईफ जगूयात आपली. मग सारखं आजारी पडणं मला कुठेतरी असं ना खात राहायचं. अरे काय आपण राहतोय? काय जगतोय आपण? काय होतंय? सारखं किती मी आणि मला जरा असं वाटायचं, की किती ॲलोपॅथीचे मी औषधं खाऊ. तर मग एकदा सहज म्हणून मी कुठलातरी YouTubeचा व्हिडिओ बघत होते, की असं झाल्यावर काय होतं, म्हणजे का आजारी पडतं वगैरे. मला कुठेतरी भीती पण वाटत होती, मला काही दुसरं झालंय का वगैरे, वगैरे. होतं ना आपलं असं. बरोबर. हो. आणि मला एक आयुर्वेदाचार्य खूप चांगले आहेत ते. तर त्यांनी मला एक छोटासा उपाय सांगितला. त्याच्यात लाकडी घाण्याचं तेलच होतं. मी तो उपाय डिस्क्लोज नाही करणार, कारण तो प्रत्येकाला सूट होईल असं नाही. आणि त्यामुळं मी 15 दिवसात बरी झाले. बरी झाले आणि मी परत आजारीच नाही पडले. हां, आता नॉमिनल 2-3 वर्षांनी हवा बदलली थोडीशी, तर 1-2 दिवस आपण ताप येणं, सर्दी वगैरे होतं. पण माणूस आहे. पण जो काही त्रास होता तो पूर्ण निघून गेला. मग त्यांच्याशी मी थोडंसं बोलले, तर त्यांनी सांगितलं, की आपली तेलं अशी काम करतात, तशी काम करतात, हे ते. आणि मग तेव्हापासून मी लाकडी घाण्याचं तेल वापरायला सुरुवात केली, मी स्वतः. त्यात पण मला एक जाणवायचं, की म्हणजे मी 6-7 महिने ते तेल वापरत होते आणि मला कुठून तरी कळलं, की तो माणूस लाकडी घाण्याचं तेल विकतच नाहीये. तो दुसरंच कुठलं तरी जे खराब तेल आहे, तेच लाकडी घाण्याचं तेल म्हणून त्याला फ्लेवर आणि हे करून विकतोय. आणि असे खूप दुकान आहेत. मी म्हणलं, "अरे यार, मग मी एवढे दिवस काय करत होते? इतकं महागडं तेल पण आणा आणि त्यात असं द्या." आणि महागडं म्हणजे रिफाइंडपेक्षा ते थोडंच महाग होतं. मी म्हणलं, "मग मला वाटलं असेल थोडाफार फरक." पण एका ठिकाणी मी गेले, तर मला म्हणजे माझ्या घराच्या शेजारीच एक घाणा होता. त्यांच्याकडनं मला प्युअर तेल मिळालं आणि त्यांचा रेट या माणसापेक्षा डबल होता. मी म्हटलं, "तुम्ही एवढं महाग कसं विकता?" त्यांनी मला रिॲलिटी दाखवली त्यांच्या घाण्यावर. म्हणजे माझ्या घराच्या जवळच असल्यामुळे मी तिथं गेले. त्यांनी मला हे दाखवलं, की हे एवढे शेंगदाणे रगडल्यानंतर एवढंसंच तेल निघतं. मग मार्केटमध्ये शेंगदाण्याच्या पेक्षा कमी रेटने तुम्हाला 1 किलो तेल कसं काय मिळतं? मी म्हटलं, "अरे यार, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे." मग मी त्यांच्याकडून तेल घेऊन वापरायला लागले. माझ्या मुलांमध्ये, माझ्या नवऱ्यामध्ये आम्हाला सगळ्यांनाच हेल्थ इश्यूज कमी झाले. आणि मला त्याचं महत्त्व तर माहितीच होतं त्या आयुर्वेदाचार्यांनी सांगितल्यामुळं, की काय महत्त्व आहे. आणि म्हणून ज्यावेळी मग 2-3 वर्ष मी एका ब्रँडचं तेल वापरलं. म्हणजे ते माझे खूप चांगले ओळखीचे होते. मग त्यांच्याकडून मी थोडीशी माहिती घेतली, की कसं असतं, काय करू शकतो पण काय नाही करू शकत. आणि मग मला वाटलं, की ही माहिती लोकांना पण मिळाली पाहिजे किंवा असा प्रॉडक्ट लोकांना मिळाला का पाहिजे. कारण मार्केटमध्ये जे लाकडी घाण्याची तेलं आहेत, त्यातले खूप कमी लोकं आहेत, जे खूप हॉनेस्टली अगदी प्युअर तेल तुम्हाला देतात. त्यामुळं मग वाटलं, की मला पण जर द्यायचं आहे, तर असंच काहीतरी चालू करू, की जे आपण विसरत चाललोय, पण ते खरंच गरज आहे आता सध्याची. म्हणून लाकडी घाण्याचं तेल हेच माझ्या डोक्यात आलं आणि 2 वर्ष वापरल्यानंतर मला त्याचे अनुभव आले आणि म्हणून तो प्रॉडक्ट निघाला. बाकीचं ज्यावेळी मी विचारायचे त्यावेळी मला वाटायचं, "तुम्ही मसाले करा, मसाले द्या, आम्हाला मसाले द्या." पण मला ॲज अ बिझनेस म्हणून हे करायचं नव्हतं, तर काहीतरी वेगळा उद्देश आहे माझा हे चालू करण्यामागचा. मग परत खूपच रिक्वायरमेंट वाढली, की मसाले पाहिजेच आम्हाला. म्हणून मग या थोड्या दिवसांपूर्वी आपण मसाला लॉन्च केला. पण तिथेही अगेन आम्ही जो ट्रेडिशनल मसाला आपला तयार होतो, जो कुटून केलेला असतो, तो आम्ही बनवला. असं नाही की खूप खूप आहे. आता फक्त 20% मसालेवालेच आहेत जे कुटून मसाले करतात. बाकी सगळे मशीनवर करतात. पण तो फ्लेवर वगैरे तितका रिलीज होत नाही. मग त्यामध्ये इसेन्स वापरला जातो, कलर वापरला जातो. पण खूप कमी लोक आहेत जे ट्रेडिशनली मसाला बनवतात. मग त्यामुळे मग मी तो लॉन्च केला. आता हे तुझी सगळी जर्नी तर तू सांगितलीस बाबा. पण मग युट्यूबचा जे बरेच लोक सांगतात तो इतकं कमवतो तितकं कमवतोय. मला ते विचारायचं नाही, पण मला त्याच्याशी रिलेटेड असं विचारायचंय की युट्यूब मधूनच्या कमाईतून तू आईसाठी काय घेतलं होतंस? जसं तू सांगितलं पहिल्या पगाराच तू साडी घेतली. मग तसं या ह्याच्यातून काय घेतलं होतंस? आठवतंय किंवा काय अशी आठवण? खरं तर जेव्हापासून कमवायला लागलो ना आपण म्हणतो ना, की कमवतो त्यावेळी आईला काही ना काहीतरी घेतच असतो. म्हणजे मग काही फक्त साडीच असं नाही. पण त्यावेळी पण मी साडीच घेतली होती. कारण बाकीचं तर काय छोट्या-छोट्या गोष्टी अधेमध्ये चालूच असतात. तसं स्पेसिफिक काही खूप अशी इमोशनल आठवण वगैरे नाहीये.
पण मी साडी घेतली होती. की बऱ्याचदा असं होतं की आता पण असा ट्रेंड चालू आहे कुठेतरी की खूप असं ऑथेंटिक खाण्याकडे. जसं आपण म्हणतो की 2 मिनिटात मॅगी पासून ते 2 मिनिटात डोअर स्टेपला फूड. हा पण प्रवास खूप लवकर हे केलाय किंवा रेस्टॉरंट मध्ये पण असं टेम्पटिंग फूड तुम्हाला सर्व केलं जातं. पण मग मे बी कधीतरी होतं की त्यात न्यूट्रिशन नसतात किंवा काही नसतं आणि जे तू तुझ्या व्हिडिओ तू दाखवतो ते ऑथेंटिक दाखवतेस की त्यात खूप इन्ग्रेडियंट्स असतात, खूप न्यूट्रिशन्स असतात. मग हा तुला कमेंट मधून रिस्पॉन्स येतो त्याला जाणवत असेल की डिफरन्स काय किंवा लोक कसे तुला प्रतिसाद देतात. मग याच्यावर तुझी काय भावना आहे बेसिकली किंवा तुला ते कसं ना की आपण काहीतरी करतो की आपण सोसायटीला काहीतरी देतो मग ते कसं फील होतं बुवा. मी तुला मगाशीच म्हटलं की माझ्या रेसिपीज मध्ये तुला मैदा जे अनहेल्दी गोष्टी आहेत त्या खूप कमी बघायला मिळतील. असं नाही की नाहीच, कारण आता तू म्हणालास की 2 मिनिट मॅगी पासून आता तर असं झालंय की 2 मिनिटामध्ये तुम्हाला हॉटेलचं जेवण सुद्धा घरामध्ये मिळतं. मला वाटतं की कधीतरी एखादा अगदीच ऑप्शन नाही म्हणून तुम्ही ते वापरू शकता किंवा कधी तुम्हाला अगदीच कंटाळा आलाय तर तुम्ही हॉटेलमधलं जेवण मागवा. इव्हन मी सुद्धा मागवते, कारण मला पण कंटाळा आला तर कधीतरी वाटतं की अरे यार काहीतरी आयतं द्यावं किंवा एखादी गोष्ट खावीशी वाटते. आणि हॉटेलमधल्या जे पदार्थ असतात त्यांना चव असते आणि तू म्हणाला की त्याच्यामध्ये अजिबातच न्यूट्रिशन नसतात. मी तर म्हणते न्यूट्रिशन तर नसतातच, पण त्याच्यामध्ये खूप जास्त अनहेल्दी गोष्टी असतात. त्यामुळे ते सतत तेच तेच नाही खाल्लं पाहिजे. त्यामुळं हा जो शॉर्टकट आहे तो जितका शक्य होईल तेवढा आपल्याला, आता काही महिलांचं होतं असं की नाही का, ज्यांना इन्स्टंट काहीतरी बनवायचं असतं. मला कमेंट्स येतात की ताई इन्स्टंट प्रीमिक्स दाखवा, हे करा, ते करा. दाखवायला हरकत नाही. पण मला वाटतं की इव्हन मला वाटतं की काही जॉब करणाऱ्या महिला किंवा काही जण जे बॅचलर्स आहेत तुमच्यासारखे, जे हॉस्टेलवर राहतात, तर त्यांना आयांची इच्छा असते की मला प्रीमिक्स करून द्यायचंय त्याला, म्हणजे मग तो घरामधलं खाईल. तर तशा गोष्टी मी म्हणते की असाव्यात. प्रीमिक्स वगैरे केलं तर. ते पण अगदीच गरज असेल तर. पण हे हॉटेलमधलं खाणं वगैरे या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. आणि ऑथेंटिक फूड दाखवण्याचं कारण मी तुला मगाशीच सांगितलेलं आहे, की आपल्या पूर्वजांनी जी खाद्य संस्कृतीची रचना केलेली आहे, ज्या भागांमधले पदार्थ आहेत, तिथल्या वातावरणाला अनुसरून बनवले. त्यामुळं त्याला आपण प्रमोट केलं पाहिजे आणि म्हणूनच मला वाटतं, की माझा येस पारंपरिक पदार्थ. आता शेवटाकडे यायचंय मला तुझ्याकडे बोलताना. आता तुला मी थोड्या दिवसांपूर्वी झी मराठीवर पाहिलं. तर तो अनुभव काय होता? कारण म्हणजे मलाही माहितीये स्वतःचं चॅनल असणं, 10 लाख सबस्क्रायबर असणं ही एक वेगळी भावना आहे आणि झी मराठी हे एक वेगळं कनेक्शन आहे किंवा तुम्ही प्रत्येकाच्या घराघरात पोहोचता. युट्यूब मार्फतही तुम्ही पोहोचलात, पण ते एक असतं ना कुठेतरी तुम्हाला ते लहानपणी बघितलं आणि तुम्ही त्या पडद्यावर जाता. तर तो अनुभव कसा होता? मी तुला लहानपणी म्हणण्यापेक्षा मी तुला एक गंमत सांगते. मी विशाखापट्टणमला गेले लग्न झाल्यावर आणि एकतर मी 4 वर्ष जॉब केल्यामुळे मला टीव्हीवर काही बघायला वगैरे मिळालं नाही आणि लहानपणी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचे मूव्हीज बघूनच आम्ही मोठे झालो. आता तुमचा कसं तेच झालं येस. तर मग त्यावेळी आपल्याकडे दुसरी साधनं नव्हती करमणुकीची. त्यावेळी आपल्यासोबत होता अल्फा मराठी म्हणजे आताचं झी मराठी. आणि मग 4 वर्ष जॉब केला त्यामुळे टीव्ही बघायला वेळच नव्हता. त्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यावर तिथं झी मराठीची आठवण सांगते. आम्ही टीव्ही घेतला आणि तिथं सेट टॉप बॉक्स घेतला. आता ते आहे तेलुगू. म्हणजे त्यावेळी आंध्रामध्येच सगळं आंध्राच होतं. त्यावेळी तेलंगणा वगैरे नव्हतं. तर तिथं तेलुगू बोललं जायचं आणि तिथे जो सेट टॉप बॉक्सचा जो पॅक होता ना, तिथे कुठेच झी मराठी नव्हतं. मी म्हणलं अरे यार, ह्याच्यात तर लिहिलेलं आहे की एवढा झी मराठीचा याच्यामध्ये पॅक येतं. पण त्यांच्याकडे तो झी वाला पॅकच अवेलेबल नसायचा रिचार्ज करायला. मी लिटरली माझा नवरा गेला ना, की त्याला मी सांगायचे, मी एकटी फिरायला जाते. तो झी मराठीचा पॅक शोधण्यासाठी मी अख्खं विशाखापट्टणम फिरलीये. इधर है क्या भैया, आपके पास है क्या, प्लीज दे दो. कारण मला ना असं खूप म्हणजे ते आपल्याला म्हणजे मी प्रेग्नंट तर नव्हतेच, पण मला डोहाळे लागले होते की मला झी मराठी बघायचे. कारण ज्यावेळी मोकळा वेळ असतो ना, त्यावेळी तुम्हाला काहीतरी आठवत राहतं आणि मग मला वाटायचं की ते हिंदी, म्हणजे मी म्हणत नाही की हिंदी खराब असतं बघणं, पण मी मराठी आहे तर मला मराठी, येस, मला मराठी बघायचं असायचं, तिथं मिळायचंच नाही मला. फायनली मी 5 दिवस रोज बाहेर जायचे आणि एका दुकानात मला तो पॅक मिळाला. मी त्याचा नंबर घेऊन आले आणि त्याला मी फक्त म्हणायचे की पुढच्या महिन्यामध्ये मी परत येईन रिचार्ज करायला, हा पॅक अवेलेबल ठेवा. आणि त्याच झी मराठी मधून मी बरेच तिथल्या ज्या म्हणजे आम्ही सारे खवय्ये तिथे लागायचो. खूप वेगवेगळ्या सुगरणी यायच्या तिथे, त्यांच्याकडून मी खूप शिकले. आणि आता
त्याच झी मराठीच्या प्लॅटफॉर्मवर मला ॲज अ परीक्षक म्हणून जायला मिळालं. म्हणजे त्याच सुगरणी त्यांचा रिएलिटी शो होता, कुकिंग शो होता Correct. तिथं ॲज अ परीक्षक म्हणून. त्यामुळे मी खूप इमोशनल झाले होते ज्यावेळी मला त्यांच्याकडून कॉल आला होता. म्हणजे तो प्लॅटफॉर्म मला मिळाला याही पेक्षा ज्या प्लॅटफॉर्मसाठी मी इतकी धडपड केली, तिथे मला ॲज अ जज म्हणून जायला मिळतंय. Correct. त्याचा खूप आनंद झाला होता आणि सगळ्यात चांगली गोष्ट कोणती तर म्हणजे मी म्हणाले, की मला बोलायला खूप आवडतं. प्रत्येक कुठेतरी मी तिथं कनेक्शन लागतंच माझं. लागतंच. तर आमचा कार्यक्रम झाला, पूर्ण शूटिंग झालं. संपूर्ण एक 15-16 तास ते शूटिंग चाललं. त्याच्यानंतर तिथले जे डायरेक्टर, प्रोड्युसर होते, ते निघाले होते आणि त्यांनी मला भेटले जाताना, कारण मी फर्स्ट टाईम गेले होते. Correct. तर ते म्हणाले, की "तुम्ही एवढे दिवस होता कुठे?" कारण आम्ही तुम्हाला कुठली स्क्रिप्ट दिली नाही, काही नाही. कारण मला वाटत होतं, की मला स्क्रिप्ट दिलीच नाही पाहिजे. कारण तो कुकिंग शो होता. जे काय आहे ते मी व्यवस्थित जास्त सांगू शकत होते. मला वाटलं होतं, की स्क्रिप्ट देतील का? असं म्हणा, तसं म्हणा. पण त्यांनी कोणती स्क्रिप्ट नाही दिली. तुम्हाला जे वाटतं, जो पदार्थ चांगला वाटतो त्याबद्दल तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलू बोलू शकता. शकतो. मी बोलले, सगळं झालं प्रत्येक एपिसोडमध्ये. ते येऊन म्हणाले, "तुम्ही एवढे दिवस होता कुठे? तुम्ही किती छान बोलता." तर झीच्या एखाद्या डिरेक्टरकडून तुम्हाला जर असं अप्रिशिएशन मिळत असेल, तर यापेक्षा मोठं म्हणजे काय? हे आत्तापर्यंत केलेल्या अविरत येस. परिश्रमाची येस, पोचपावती येस. होती. आणि ते म्हणे, "आपण परत भेटूयात. तुम्ही एवढे दिवस आम्हाला सापडला नाही, आता आपण परत भेटू." मग खूप छान वाटलं. म्हणजे झीच्या प्लॅटफॉर्मवर काम करायला मिळालं, ज्याच्यातून मी खूप काही शिकले आणि असं अप्रिशिएशन मिळालं अजून छान वाटतं. आता याच नोटवर मला वाटतं आपण हे गप्पा थांबूयात, कारण तुम्ही कंटाळली असशील थोडीशी बोलायला. नाही, आपल्याला असं विचारलं की उत्साह येतो उत्साह येतो, ते तर बोलायचा. आहेच म्हणा. जाता जाता मी एक गोष्ट करत असतो, की आपलं मराठी कल्चर जसं तू खाद्य संस्कृतीतून पुढे नेतेस, तसंच हं, आम्हाला मराठी लिटरेचर किंवा मराठी साहित्य कुठेतरी लोकांपर्यंत हं. पोहोचवायचंय. तर ज्यांची कोणाची मुलाखत घेतो आम्ही, त्यांना एक पुस्तक भेट देत असतो. तर आज मी तुझ्यासाठी विश्वास पाटील सरांचं अंबी हे पुस्तक आणलेलं आहे. विश्वास पाटील, मी त्यांची खूप पुस्तकं वाचलेत. तुला खोटं वाटेल, मी तू मगाशी म्हणला बालपणीची आठवण. मी म्हणलं खरंच मी खेळलेले नाहीये. मला खेळायला मिळालं नाही. पण माझ्या शाळेमुळं मला खूप वाचायला मिळालं. ओके. मी रोज आमच्या शाळेतल्या लायब्ररीत जायचे. एकही पुस्तक नसेल की जे मी वाचलं नाही. चंपक, चांदोबा सगळी पुस्तकं वाचून ते शिक्षक म्हणायचे मला, लायब्ररीचे जे सुरवसे सर होते, ते म्हणायचे, "अगं आता किती येशील, संपली पुस्तकं." एवढी मला वाचनाची आवड आणि त्यातल्या त्यात विश्वास पाटलांची पुस्तकं मला खूप प्रचंड आवडतात आणि थँक सो मच. आणि खास या पुस्तकाबद्दल सांगायचं तर वयाच्या 17व्या वर्षी विश्वास पाटलांनी ही पहिली कादंबरी लिहिली. ही त्यांची पहिली हं. कादंबरी. आणि तुझा प्रवास ऐकला होता कुठेतरी, माहिती होता. तर त्याहून असं जाणवलं, की जसं अंबी या कॅरेक्टरचं विश्वास पाटलांनी लिहिलंय, की ती लग्न करून एका अशा घरात जाते जिथे हलाखीची परिस्थिती असते. ती त्या वातावरणात जाते आणि मग त्या वातावरणातून स्वतःला ती कशी उभारीने बाहेर काढते आणि एक हं, हं. यशस्वीरित्या काहीतरी स्वतःचं विश्व निर्माण करते. तसंच कुठेतरी तुझा प्रवास आम्हाला वाटला आणि म्हणून तुला हे पुस्तक थँक यू सो आमच्यातर्फे मच. थँक यू. याने मला इन्स्पिरेशन तर मिळणारच आहे. पण विश्वास पाटलांचं पुस्तक आहे म्हणजे मला खूप आवडेल वाचायला. नक्की कारण वाचून मग आम्हाला अभिप्राय सांगशील. नक्कीच, नक्की. आता जास्त त्रास नाही, एक शेवटची गोष्ट आहे. जाता जाता आम्ही नेहमी पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकावर सही घेतो. बेसिकली आमचं असं मत आहे, की जसं पुलंनी त्यांचं एक भावविश्व निर्माण केलं होतं त्या व्यक्ती आणि वल्लीच्या मार्फत, तसं आम्हाला जे व्यक्ती भेटले त्यांचं आमच्याकडे काहीतरी टोकन ऑफ लव्ह असावं, आणि म्हणून आम्हाला तुझी सिग्नेचर घ्यायची आहे त्या पुस्तकावर.